नमस्कार मंडळी, मी आशिष पाथरे. संहिता क्रिएशन्सच्या मजा आली पाहिजे या पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आज आपल्यासोबत एक अत्यंत स्पेशल व्यक्तिमत्व आहे. ते स्पेशल का आहेत मी आता त्यांची ओळख करून दिल्यावर तुमच्या लक्षात येईलच. ते खरं तर रायटर आहेत, पण रायटर म्हणून त्यांच्या लिखाणाला जे विविध कंगोरे आहेत, म्हणजे वृत्तपत्रात त्यांनी लेखन केलेलं आहे, पत्रकारिता तर त्यांनी केलीच आहे. त्यांनी आर्टिस्ट म्हणून खूप मोठं काम केलेलं आहे आणि त्यानंतर ई-टी-व्हीवरच्या क्राईम डायरी नावाच्या अत्यंत गाजलेल्या गुन्हेगारी विश्वाशी संबंधित असलेल्या शोचे लेखक म्हणून अनेक वर्ष काम केलेलं आहे. रान बाजार नावाच्या वेबसिरीजच्या लिखाणात त्यांचा सहभाग आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की क्राईम करणारा माणूस मास्टर माइंड असतो, पण मला तसं वाटत नाही. जो माणूस त्या क्राईमचा शोध घेतो, त्याच्या मागची परिस्थिती, त्या गुन्हेगाराची मानसिकता, त्याची मोडस ऑपरेंडी, पोलिसांचा शोध, त्या खबऱ्यांची मदत, या सगळ्याचा उहापोह करून एक गोष्ट जी रिॲलिटीच्या जवळ जाणारी किंवा रिॲलिटी तुमच्यासमोर आणून ठेवतो, तो खरा मास्टर माइंड असतो. आणि असे मास्टर माइंड आपल्याकडे आज आलेले आहेत आणि त्यांचं नाव आहे अजय ताम्हाणे. नमस्कार मित्रांनो. अजय ताम्हाणे हे अत्यंत अवलिया व्यक्तिमत्व आहेत. म्हणजे पर्सनली आपण त्यांना जेव्हा भेटतो तेव्हा एक 5-10 मिनटातच त्यांच्या व्यक्तिमत्वाची आपल्याला हवा लागते आणि आपणही मोकळेपणाने सगळ्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा, म्हणजे वय वगैरे काही राहत नाही कधीच. आणि मी तुम्हाला एक पुस्तक दाखवते बघा, मुंबई गँग वॉर हे त्यांचं आत्ताच प्रकाशित झालेलं कादंबरी वजा पुस्तक आहे. आणि याचं वैशिष्ट्य असं इथे लिहिलं आहे बघा की कालखंड पहिला. जनरली पुस्तकाचे खंड असतात, परंतु अजय ताम्हाणेंच्या डोक्यातून कालखंड आलेले आहेत. हा पहिला कालखंड आहे. म्हणजे गँगवॉरमध्ये जे मुंबईत घडलेले जे घटनाक्रम आहेत त्याच्या कालखंडानुसार वर्गीकरण करून त्यांनी एका कालखंड, म्हणजे आता याचा कालखंड असेल 80 ते 90, तर त्याच्या पुढे मग 90 ते 2000, 2002 ते 2010 अशा पद्धतीच्या कालखंडामध्ये ते साहित्यिक रचना करणार आहेत. आणि या सगळ्या अधोविश्वातल्या मागे टाकून दिलेल्या गोष्टींना त्यांनी आपल्या प्रेक्षकांच्या, आपल्या रसिकांच्या समोर सातत्याने आणलेलं आहे. म्हणून मराठी साहित्यातला एक वेगळा पैलू म्हणून त्यांचं आपल्या सगळ्यांना कौतुक आहे. आणि त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं जे पुस्तक आहे, म्हणजे माझ्या दृष्टीने पर्सनली मी या पुस्तकाशी खूप अटॅच्ड आहे, हे आहे अंडरवर्ल्ड. हे 98 साली प्रकाशित झालेलं पुस्तक आहे, सध्या मिळत नाही आहे. आणि या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा मराठीच्या पुस्तकांच्या जगामध्ये अशा एका पुस्तकाची एंट्री झाली होती की ज्याच्यामध्ये आपल्याला जे विषय माहीतच नाही त्या विषयांचं सखोल लेखन आहे. म्हणजे तुम्हाला मी यातली काही टायटल्स वाचून दाखवतो, अनुक्रमणिका, की त्याच्यामध्ये अजय सरांनी काय काय शोधले बघा. काय वाटतं तुम्हाला, आपली मुंबई रोज किती दारू पीत असेल? आता हे दारू पिणारे न पिणारे सगळ्यांच्या कुतूहलाचा विषय आहे. हातभट्टीच्या वासावर, म्हणजे ते एक वेगळ्या पद्धतीचं पेय असतं आणि त्याचं एक वेगळं जग आहे, ते त्यांनी लोकांसमोर आणलं. त्यानंतर शेरेघरच्या सट्ट्यापासून बायकांच्या पत्त्यापर्यंत पैशाची हाव. अशोक शेरेघर हा जो BSTमध्ये कामाला असलेला माणूस, ज्यांनी काही पैशांची अफरातफर केली असा आरोप त्याच्यावर ठेवला गेला. एक फार मोठं स्कॅम झालं होतं मराठी विश्वामध्ये. त्याची दखल त्यांनी घेतलेली आहे आणि बायकांच्या पत्त्यापर्यंत, म्हणजे ज्या काही पद्धतीचे जुगार वेगवेगळ्या पद्धतीचे चालतात त्यात बायका कशा अंतर्भूत असतात याचाही त्यांनी धांडोळा घेतलेला आहे. अमर कथा, म्हणजे अमर नाईक आपल्या टेनामेंट, म्हणजे आर्थर रोडला राहणारे जे अमर नाईक आहेत त्यांच्यावर त्यांनी लिहिलेलं आहे. त्यांनी अरुण गवळी यांच्यावर लिहिलेलं आहे. गँगवाल्यांनी केला सिनेमावाल्यांचा वांधा, म्हणजे गँगस्टर आणि सिनेमा यांचं कनेक्शन त्याच्याबद्दल. म्हणजे ही जी टायटल्स आहेत त्याच्यात रेसकोर्स आहे, त्याच्यामध्ये लेडीज बार आहे, त्याच्यात टाळा कायदा आला होता जो संजय दत्तला सुद्धा लागला होता. आणि त्या टाळाबद्दलचं त्यांचं मत आहे जे हितेंद्र ठाकूर विरार यांच्याबद्दल त्यांनी माहिती घेऊन, त्यांचा इंटरव्ह्यू घेऊन त्या पुस्तकात मांडलेला आहे. सरांना विचारूया की हे इतर सगळं सोडून या क्राईमच्या वाटेला जावं, म्हणजे हे तसं त्रासाचं काम आहे.
अवघड काम आहे, जिकिरीचं काम आहे, हे निवडावं असं का वाटलं? आता मुळात कसं आहे ना, का माझा प्रवास 1980 साली मिड डेमधनं सुरू झाला. ओके. मिड डे, मग त्याच्यानंतर आफ्टरनून, मग त्याच्यानंतर सामना सुरू झाला, मग सामना, आणि मग हे सगळं करताना मिड डेच्या वेळेला तो कालखंड होता 1980चा. आणि त्यावेळेला नुकतंच म्हणजे गँगवॉरचा जन्म झाला असं आपण म्हणूया. तर व्हायचं असं की त्यावेळेला कुठलाही रिपोर्टर हा रिपोर्टिंग करायला जाताना त्याला एक जोडीला कोणीतरी फोटोग्राफर न्यायला लागायचा. तर मी कॉलेजमध्ये फोटोग्राफी हा सब्जेक्ट घेतला होता. ओके. तर ॲक्च्युली खरा मी कमर्शियल आर्टिस्ट असल्यामुळे मला मिड डेमध्ये नोकरी ही कटिंग पेस्टिंग आर्टिस्ट म्हणून मिळाली होती. पण तिकडे आमचे एक फोटोग्राफर होते, MM शिरोडकर म्हणून. तर मी फोटोग्राफी कॉलेजमध्ये करत असल्यामुळे त्यांना मी माझे काढलेले फोटो दाखवले. त्यांनी ते फोटो बघितले आणि मिड डेचे मिड डेचे BGV म्हणून बेहराम कॉन्ट्रॅक्टर म्हणून संपादक होते. त्यांचं एक रोजचं त्यांचं एक पान असायचं, 3 नंबर पान, त्याला डायरी पान म्हणून फेमस होतं ते. त्या पानावर एक फोटो लागायचा, ॲब्स्ट्रॅक्ट फोटो असायचा. तर मी काढलेल्या फोटोतले काही फोटो त्यांनी सिलेक्ट केले. आणि तेव्हा मला मिशी पण नव्हती, म्हणजे इतका मी हे होतो अगदी यंग. तर त्यावेळेला त्यांनी मला विचारलं, अरे तू बाबू फोटो निकालते हो ना तुम? ते म्हटलं हां सर करता हूँ. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला एक असाइनमेंटला पाठवलं एका रिपोर्टरबरोबर. ते आम्ही फोटो काढून आलो. तर ती असाइनमेंटच होती, केनेडी ब्रिजवरती, म्हणजे केनेडी ब्रिजच्या बाजूला मुजरा चालायचा, तो मुजऱ्याला घेऊन गेले होते. तर तिकडे सगळेच शेठ लोक बसलेले, त्या महिला मुजरा सादर करत आहेत आणि मी एकटाच पौरस्वदा फोटोग्राफर. पण मला त्यांच्या अदा वगैरे प्रॉपर्टी मिळाल्या आणि ते फोटो त्यांना आवडले. आणि मग त्याच्यानंतर काय झालं की माझी ज्या रिपोर्टरबरोबर जोडी लागली त्याला क्राईममध्ये इंटरेस्ट होता आणि मी मुळातच दादरला राहणारा, खांडके बिल्डिंगमध्ये. ओके. तर त्यामुळे काय तर क्राईम हा लहानपणापासून बघत आलेला. म्हणजे रस्त्यावरती मटक्याचे नंबर लिहिणे, ओके, सोडा वॉटरच्या बाटल्यांचं युद्ध, 2 दादांच्या मध्ये टोळी युद्ध व्हायचं. त्याला कारण काही असायचं. म्हणजे माझ्या इकडे म्हणजे माझी सत्यनारायणाची पूजाचा दिवस नेमका तू आधी कसा घेतलास, काही कारण असायचं त्याला, असं काही टिपिकल रिझन नाही. मग त्याला कधी कधी मुलींची छेड काढणं हा एक असायचा. आणि मग त्यावेळेला ते ॲटोमॅटिकली रात्र झाली ना का आम्हाला आधीच कळायचं, कारण त्या प्रत्येक चाळीच्या खाली एक उडप्याचं हॉटेल असायचं. त्या उडप्याच्या हॉटेलवाल्यांनी सोडा, थम्सअपचे क्रेट, म्हणजे तेव्हा कोको कोला असं सगळं होतं, आणि सोडा ह्याचे क्रेट, 24चा एक लाकडाचा क्रेट, ते असे बाहेर आणून ठेवले ना एंट्रन्सला की समजायचं आज रात्री लाडा होणार. आणि मग ते 100% 7, 7:30, 8 झाले, जरा गर्दी कमी झाली, म्हणजे रहदारी कमी झाली की त्याच्यानंतर दोन्ही बाजूनी सोडा वॉटरच्या बाटल्यांचा ठाप 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 युद्ध सुरू व्हायचं. दुसऱ्या मिनिटाला सगळी दुकानं बंद आणि मग सगळेजण चाळीच्या खिडकीतनं काय चालले ते बघायचं. आणि 15 मिनिट, अगदी 5व्या ते 10व्या मिनिटाला पोलीस सायरन आला की सगळं एकदम स्मशानात शांत व्हायचं. पण कशामुळे झालं काही नाही, पण असं हे बघायला मिळालं. आणि मग मिड डेमध्ये असतानाच काय झालं की तो काळ गँगवॉरचा जन्मच म्हणू आपण. मग त्यावेळेला मुंबईत अनेक ठिकाणी अवैध धंदे होते, म्हणजे स्मगलिंग तर होतच होतं. पण मग त्यावेळेला ब्ल्यू नाईल म्हणून ह्याला फोर्ट भागामध्ये, म्हणजे कुलाबा कॅबरे होता. अच्छा. हां. आता मुळात ॲक्च्युअल कॅबरे हा जो प्रकार आहे हा त्यावेळेला 5 स्टारमध्ये असायचा. ओके. कारण तिकडेच फक्त काही ठराविक लोकांनाच तो बघायला असायचा. पण त्यामुळे ती आयडिया उचलून तो कॅबरे आला. मग तो कॅबरेचं तिकीट त्यावेळेला 125 रुपये तिकीट होतं. ओके. म्हणजे एखादा क्लास भरतो ना, म्हणजे कॉलेजचा वर्ग कसा असतो स्टेअरकेसचा, तसा एक छोटासा एक हे असायचा, एक छोटी खोली आणि त्याच्यासमोर स्टेज आणि असे एक 15 बेंच की ज्याच्यात एक 35 लोक बसू शकतील. ओके. आणि तिकडे तो अख्खा ड्रामा व्हायचा.
म्हणजे तो फारच वल्गॅरिटी असायचं त्याच्यामध्ये. ओके. आणि मग हा एक प्रकार होता. आणि मग हे सगळं विश्व आहे ना मला हळूहळू उलगडत गेलं. मग रेड लाईट एरियामध्ये चुनाम लेन, तिथे 5-5 म्हणजे मजली बिल्डिंगमध्ये बरोबर. पूर्ण रेड लाईट एरिया. मग त्या बिचाऱ्या जगतात कशा, राहतात कशा, असं सगळं एकूणच जे विदारक चित्र आहे ना. म्हणजे कुलाबाला तर फारच एक मजेशीर बिल्डिंगचं नाव होतं. त्या बिल्डिंगचं नाव होतं कमाल. ते नावच कमाल, म्हणजे त्या बिल्डिंगच कमाल होती. कारण त्या कमाल बिल्डिंगच्या म्हणजे ग्राउंड फ्लोअरला एक 100 टेबल बसतील असा बार होता, जिकडे तुम्हाला कंट्रीपासून स्कॉचपर्यंत सगळं मिळायचं. कमाल आहे. नंतर पहिल्या मजल्यावरती एक वाईन शॉपचं गोडाऊन येतं. अच्छा. हां. मग तिकडे काय व्हायचं, त्या वाईन शॉपमधले आता रोज माल यायचा ना, म्हणजे वाईन शॉपचं ते म्हणजे कंपनीचं गोडाऊन. हां. तर त्या कंपनीचा माल यायचा. मग ते माल उतरवणारे जे असायचे ते एक एक बॉक्स करून त्या पहिल्या मजल्यावरच्या गोडाऊनमध्ये ठेवायचे. आणि ठेवून झाल्यानंतर टेम्पो त्यांचा ट्रक बाजूला लावून ठेवायचे. अच्छा. आणि त्याच्यातली आपली बाटली काढायची कुठली एक, आणि एक भांडं ठेवायचे, त्याच्यावर फडकं ठेवायचे आणि बाटली खालनं फोडायची. आता बाटली खालनं फोडली की ती दारू खाली पडायची, ती फडक्यातनं गाळून हे लोक पियायचे. आणि पिऊन झालं की आता कंपनीला कळलं पाहिजे ना का ने आण करताना वेस्टेज म्हणून बाटल्या 4 फुटल्या. अरे. हा एक दुसऱ्या मजल्यावर चालायचा. बरोबर. तिसऱ्या मजल्यावर रेड लाईट, एक स्टँडर्ड रेड लाईट. त्याच्या चौथ्या मजल्यावर आणखीन एक त्याच्यावरचा. म्हणजे अशा बरं तिकडे प्रचंड म्हणजे अनेक धंदे तिकडे चालायचे. ओके. पण खुले आम चालायचे. तर हे सगळं जग आहे ना मला खूप जवळून बघता आलं. आणि मला मुळात मी दादरला राहणारा असल्यामुळे आणि क्राईम हा एक फार माझ्या आवडीचाच विषय सुरुवातीपासूनच होता. हा म्हणजे मला लहानपणी माझ्या काकांनी सांगितलं होतं की तू म्हणजे मोठे म्हणजे नंतर काही झालास तरी चालेल, चोर झालाच तरी चालेल, पण असा चोर हो की कोणी तुला पकडलं नाही पाहिजे. जर पकडलं तर पहिला कानफडात मी तुला मारेन. म्हणजे इतकं तुझ्या प्रत्येक गोष्टीवर तुझी कमांड आली पाहिजे. तर हे माझ्या डोक्यात सतत भिनत गेलेलं होतं. लहानपणी केलेला एखादा क्राईम आठवतो का? आता तसे आपण लहानपणी बरेच करत असतो ना काही ना काहीतरी. हा म्हणजे आम्ही शाळेमध्ये म्हणाल तर मी वर्गात म्हणजे तेव्हा आम्हाला शिवण काम होतं. तर मी एक आमच्या वर्गात एक लांब केसवाली मुलगी होती, तर मी कात्रीने तिचे केसच कापून टाकले होते. हा म्हणजे काही म्हणजे हे कटिंग पेस्टिंगची सवय तिथूनच लागली असं म्हटलं तरी. पण मला आता त्या मित्राबद्दल कळलं की तो रिपोर्टर होता, तुम्ही फोटोग्राफर होतात आणि तुम्ही ते जोडीने ते काम करत होतात. पण एक्झॅक्टली क्लिक असतो बघा की अरे हे खूप वास्ट आहे आणि मला जायला हवं. तसं क्राईमचा क्लिक आठवतोय का तुम्हाला की त्या काळामध्ये मुंबईत काय होतं? 80-85ला म्हणजे हाजी मस्तानचा काळ होता का त्याच्या पुढे आलो होतो आपण? काय नेमकं चालू होतं? ॲक्च्युली काय माहिती आहे का, 81मध्ये जो साबीरचा मर्डर झाला, जो मुंबई गुन्हेगारी जगतातला पहिला मर्डर म्हणून समजला जातो. तिथून गँगवॉरची खरी म्हणजे गँगवॉरचा जन्म झाला असं म्हणायला हरकत नाही. आणि मग तो टप्पा त्यावेळेला मी मिड डेमध्ये होतो. पण मग त्याचे पडसाद हळूहळू कसे होत गेले. आणि मग त्यावेळेला ना मला त्याच वेळेला मला एक सवय लागली की मला ना म्हणजे आम्ही बरेच वेळा म्हणजे गुन्हा घडल्यानंतर जसा त्या क्राईम स्पॉटचा आम्ही रिपोर्टिंग करायचो किंवा फोटो काढायचो किंवा काय. मग त्याच्यानंतर आय.ओ. म्हणजे ज्या हद्दीत ते पोलीस स्टेशन आहे त्या पोलीस स्टेशनचा आय.ओ. म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसरला आम्ही भेटायला जायचो, कारण त्याच्याकडे बऱ्याचशा गोष्टी असायच्या. सो तिकडे गेल्यानंतर ना माझ्या एक लक्षात आलं की हे प्रत्येक ऑफिसर हे सतत डायरी लिहितात. अच्छा. हां म्हणजे तेव्हा मी एकदा एका ऑफिसर होते त्यांना विचारलं की सर तुम्ही का लिहिताय म्हणजे काय? तर म्हणे अरे ही डायरी म्हणजे आमचा जीव की प्राण आहे. हे जर नाही लिहिलं तर आमची नोकरी गेली. म्हणजे आज किती वाजता घरातनं बाहेर पडलो, नंतर खबर मिळाल्यानंतर आरोपीला आणण्यासाठी किती वाजता निघालो, ह्याचं सगळं रिपोर्टिंग त्यांना ठेवायला लागतं. कारण इन जनरल जर कधी इन फ्युचर त्यांना विचारलं गेलं, एक 15 दिवसापूर्वी घडलेल्या किंवा एक वर्षापूर्वी घडलेल्या क्राईमबद्दल विचारलं गेलं तर त्यांना तो क्राईमची डेट माहिती असल्यामुळे त्या डेटला आपण कुठे होतो अच्छा
तर हे मला तेव्हा क्लिक झालं. अरे म्हटलं यार हे चांगलं आहे. आणि मग तेव्हापासून ना मी डायरी लिहिणं, डायरी. हां. म्हणजे आज माझ्याकडे ना म्हणजे साबिरच्या मर्डरपासून अगदी 2008 अतिरेकी हल्ल्यापर्यंतचा डे टू डे क्राईम रेकॉर्ड आहे. म्हणजे काय सांगताय? म्हणजे त्याच्यामध्ये अख्खं हे जे गँगवॉर आहे हं. ते म्हणजे पोलिसांनी किती एन्काउंटर कुठल्या दिवशी केले, काय स्पॉट होता, कुठल्या कुठल्या गँगचा तो मेंबर होता, नंतर त्याला मारणारा म्हणजे त्याचा एन्काउंटर करणारा पोलिसांचा स्क्वॉड कुठे किती होता, त्याच्यात किती ऑफिसर होते किंवा काय, अशा पद्धतीचं सगळं ते गणित आहे. ओके. पण तेच आता गँगवॉरचं काय गणित आहे की ॲक्शनला रिॲक्शन. म्हणजे ए कंपनीने बी कंपनीच्या गुन्हेगाराला मारलं तर बी कंपनी ए कंपनीच्या गुन्हेगाराला 4 दिवसांनी मारायची. त्यामुळे एखादी घटना एप्रिल 1ला झाली का त्याचं उत्तर 5 दिवसामध्ये 6 दिवसामध्ये 5 एप्रिलला मिळायचं. मग नंतर हा रेशो इतका वाढत गेला ना की सुरुवातीला म्हणजे एक पहिलं गाजलेलं एन्काउंटर म्हणजे मन्या सुरवेचं, पण त्या वर्षी एकच एन्काउंटर झाला. पण नंतर जो वाढत गेला आकडा ना तो मग पोलिसांनी म्हणजे एन्काउंटरचं जे आकडा वाढत गेला त्यांनी 100 पण क्रॉस केली. अच्छा. पण मन्या सुर्वे म्हणजे मराठी तरुण जो या मार्गाला गेला होता आणि त्याच्यावर आता मला वाटतं सिनेमा पण आलाय हो बरं, सिनेमा शूट आउट हो. ॲट लोखंडवाला. तर त्याच्यामध्ये जे दाखवलंय ते तुम्हाला काय वाटतं सगळं लोकांना ते पोचतं म्हणून विचारतो. ते सत्य आहे की सत्याच्या जवळ जाणार आहे की विपर्यास आहे? म्हणजे मुळात त्याच्यामध्ये असं आहे ना की तो सिनेमा ज्या पोलीस अधिकाऱ्यावर बेतलेला आहे किंवा होता म्हणू आपण, तर ते आहेत इसाक बागवान. तर इसाक बागवानांचं मी स्वतः पुस्तक लिहिल्यामुळे मला पूर्ण घटना त्या पुस्तकात आहे. अच्छा. किंबहुना ते पुस्तक तुम्ही वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की सिनेमा खरा आहे की काय खरं आहे. ओके. म्हणजे ते खरं तर वाचकांनीच ठरवायला पाहिजे. बरोबर. पण बऱ्याच गोष्टी सिनेमात लिबर्टी घेऊन हां, म्हणजे आता हे लिबर्टी म्हणून हे कसं आहे की माझं म्हणणं लिबर्टी घेऊ नका अशातला भाग नाही. पण मुळात कसं आहे ना, तुम्ही त्या गोष्टीचा ना पहिली सत्यता तपासून बघा की हे खरं घडलं होतं का, हे असं घडलं होतं का. तो कंप्लीट क्रोनॉलॉजी लक्षात घ्या. ती क्रोनॉलॉजी लक्षात घेऊन तुम्ही त्याच्यावरती काम करा. पण मग तुम्ही ही लिबर्टी जेव्हा तुम्ही टीव्हीला कधी सुरुवात केली लिहायला, तुम्ही तेव्हा घेतली का ही लिबर्टी हे विचारायचं? नाही, काही आवश्यकताच नव्हती. कारण सांगतो, क्राईम डायरी हा म्हणजे सत्य घटनांवर जे गुन्हे घडले जायचे त्याच्यावर आधारित होती. त्यामुळे पोलिसांचा अख्खा बाईट आमच्याकडे असायचा. त्यामुळे पोलिसांच्या ती सुरुवातच त्यांची एक स्टाईल आहे बोलण्याची. की दिनांक अमुक अमुक रोजी मी कर्तव्यावर हजर असताना एक फोन आला, इथून त्यांची सुरुवात होती. बरोबर. आणि ते मग अशा अशा पद्धतीने आम्ही आरोपीला पकडले वगैरे इथपर्यंत हा एंड असतो. तर ह्याच्यात तुम्हाला लिबर्टीचा प्रश्नच येत नाही, कारण ते इतकं सगळं सत्य सांगितलेलं असतं. कारण ते हॉर्सेस माऊथ असतं ना पूर्ण. बरोबर. त्यामुळे मग कशाला काय सांगायला. बरं, त्या केसेसच अशा असतात की त्यामुळे ते त्या सिलेक्ट करून दाखवल्या जातात ना. तुम्ही जी डायरी म्हणताय, क्राईम डायरी, तर तुमचा शो फेमसच आहे, पण पोलिसांची जी डायरी म्हणालात आणि ते त्यांना मेंटेन ठेवावं लागतं सगळं, तर मला आणि सगळ्याच बघणाऱ्यांना हा प्रश्न आहे की थर्ड डिग्री नावाचा एक प्रकार पोलीस थर्ड डिग्री देतात. म्हणजे अत्यंत क्रूर अशा काही शिक्षा असतात किंवा जाचक शिक्षा आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगू शकाल की त्या खरोखर आम्ही कल्पना करतो टायरमध्ये घालणार, लादीवर झोपवणार, हे तर दिसतं. अजून काय पद्धतीने त्याच्याकडनं सत्य बाहेर काढण्यासाठी त्या माणसाकडनं त्याला काय केलं जातं? तुम्ही तर पोलीस स्टेशनात तुमचं अर्ध आयुष्य गेले, त्यामुळे तुम्ही थर्ड डिग्री जवळच बघितली असतात. पहिला ना एक मुद्दा क्लिअर करतो, म्हणजे एक विषय हां. की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये हा जो डायरी विषय आहे ना, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 20 ते 21 प्रकारच्या रजिस्टर्स ठेवलेली असतात आणि पोलिसांना ती म्हणजे त्या पोलीस स्टेशनला ती एव्हरी डे फिलअप करावी लागतात. म्हणजे
मिसिंग रजिस्टरपासनं लॉकअप रजिस्टरपासनं सगळं त्याच्यात, म्हणजे कुठला आरोपी कुठल्या दिवशी किती वाजता लॉकअपला आणला, त्याला काय भत्ता दिला, भत्ता म्हणजे जेवण दिले, असं सगळं डिटेल द्यावं लागतं. आणि ते जर तुम्ही लिहिलं नाहीत तर तुमची नोकरी गेली. म्हणजे पोलिसांना म्हणजे गुन्हेगाराला शोधणं हा भाग आहेच, पण पोलिसांना हेही काम करावं लागतं. म्हणजे खरडेगाची किती आहे बघा. हो, पण याच्यासाठी ते क्लेरिकल स्टाफ वगैरे असतो. क्लेरिकल स्टाफ हा फार कमी असतो. हम्म, पण कसं आहे, जर एखादा आयो म्हणजे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर त्यांनी जर तो गुन्हा म्हणजे त्याचा तो हे करतोय, इन्व्हेस्टिगेट करतोय, तर त्या म्हणजे माझी डायरी तुम्ही कशी लिहिणार? मी काय केलंय तिथे जाऊन. म्हणजे माझी डायरी मलाच लिहिली पाहिजे ना. बरोबर. म्हणजे इतकं ते तारीख वार मिनिटापासून सगळं लिहिलं जातं. म्हणजे आपण पोलिसांनाच प्रत्येक वेळेस दोषी धरतो किंवा ते जबाबदार आहे, तर हाताची बोटं सारखी नसतात. पण म्हणजे मी म्हणजे ह्याच्यात एक थोडंसं वेगळं आणखीन एक सांगायचा प्रयत्न करतो, की आपण म्हणतो की अंडर द टेबल घेतलं जातं वगैरे, असं आहेही नाहीही. असे अनेक अधिकारी आहेत की जे नॉन करप्टेड आहेत. ओके, बरोबर. तर काय होतं की आता एक साधं उदाहरण, की एखाद्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक बेवारस प्रेत मिळालं, तर पोलीस ते सगळं घेऊन हॉस्पिटलला जाणं, ही सगळी प्रोसेस वगैरे सगळं करतात. आता ते बेवारस म्हणूनच आहे, कोणीच त्याला क्लेम करायला आलं नाही, मग त्याचे अंतिम संस्कार कोण करणार? अंतिम संस्काराला खर्च येतोच. सरकार किंवा पैसे तुम्हाला मिळतात, पण कधी? असे 4 जणांना तुम्ही अंतिम संस्कार केल्यानंतर 6 महिन्यांनी पैसे मिळणार. आणि हे करायचं कोणी? पोलिसांनी. हे पोलिसांनी, कारण करावंच लागतं. मग ते अंडर द टेबल घेतलेले पैसे तेव्हा कामाला येतात ना. ओके. आता सेम गोष्ट आहे की आता पोलिसांच्या खबऱ्या टीप देतो, आता त्या खबऱ्यालाही पैसे द्यावे लागतात. हो, त्याला एक त्यालाही मानधन त्याचं मानधन आहेच ना. मग त्याचे पैसे आणणार कोणी? पोलीस आपल्या पगारात न देणार. खबरी हा फार महत्त्वाचा टॉपिक, मी त्याच्यावर येणार आहे. मला 3rd डिग्री बद्दल आता 3rd डिग्रीचं कसं असतं सांगतो. मुळात आहे ना, जो निर्ढावलेला गुन्हेगार आहे ना, त्याला माहिती असतं की गुन्हा आपण केलेला आहे, इन फ्युचर आपल्याला जामीन मिळणारही आहे, कारण आपल्या विरोधातला साक्षीदार उभाच राहणार नाही आहे. तर तो पोलिसांची ही 3rd डिग्री मारहाण करण्यापेक्षा तो तिकडे गुन्हा कबूल करून टाकतो की बाबा हां मी केलं म्हणून. मग त्याची मारहाण वाचते. आता काय होतं, 3rd डिग्री पोलीस कस्टडी म्हणजे PCमध्ये दिली जाते. आता ते कसं होतं की एखादा फारच अडेलटट्टू असतो, म्हणजे पोलिसांनी अरे बाबा तू गोडी गुलामीने विचारलं, अरे तू खून केलास का, तर तो हो बोलणार का? मग पोलिसांना ते अस्त्र काढावं लागतं. आता हे जे आपण टायर बियरच्या गोष्टी बोलतो ना, ह्या सिनेमा वगैरे ह्याच्यात पुरत्या मर्यादित असतात. मग त्यांच्याकडे आपला चक्कीचा पट्टा असतो. चक्कीच्या पट्ट्याला एक आपली क्रिकेटच्या बॅटसारखं छोटंसं हँडल असतं, त्याला तो एवढा एवढा पट्टा बांधलेला असतो. तो एक पट्टा खाल्ला ना का तुमची सगळी चामडी लाल निळी होऊन जाते. ओके. त्यामुळे फार फार मारायला नाही लागत. अरे ते बर्फाचे लादी. नाही, हे सगळं अहो बर्फाची लादी पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांना बसायला जागा नसते हो, ते लादी आणून ठेवणार कुठे? विचारे ऍक्च्युली. आणि तिरंगा पिक्चरमध्ये तर तो उंदीर बिंदीर बांधून आणतो आणि सोडतो त्याच्यावर. तर ते काहीतरी असे वेगवेगळे प्रकार दाखवलेत सिनेमामध्ये. ह्या सिनेमावाल्यांनी जरा एक क्राईमचं जग जास्तच मग ते ग्लोरीफाय जास्त केलं. बरोबर. पण म्हणजे 3rd डिग्री हा तसा प्रकार अस्तित्वात आहे, कारण तो नडगीवर मारणे किंवा काय होतं माहिती आहे का? एक सिंपल गोष्ट सांगतो की एखादा आरोपी आहे, त्याला मारहाण केली, तर दुसऱ्या दिवशी त्याला 7 दिवसानंतर त्याला जेव्हा कोर्टात उभं केलं जातं, तर त्यावेळेला त्यांनी जर कोर्टात सांगितलं की इथे मला मारलं आहे आणि ती जखम दाखवली, तर पोलिसांचीच नोकरी जाऊ शकते. वार दिसला नाही किंवा ते दिसलं नाही पाहिजे. पण त्याच्यावरही शेवटी कसे पोलीस काय माहिती ना, त्यांच्याकडे पण खूप गंमत जम्मत असते करायला. मग ते काय करतात, पायांच्या तळव्यावर मारतात. आता तळव्यावर मारल्याने काय होतं, काठीचे फटके दिले ना की पाय सुजतात. मग त्या आरोपीला स्टुलावरनं, छोट्या स्टुलावरनं माकड उड्या मारायला लावतात.
म्हणजे स्टूलावर उभं राहायचं, उडी मारायची, परत चढायचं, उडी मारायची. त्याने काय होतं, सूज असते ती उतरून जाते, त्यामुळे कोर्टात प्रूफच राहत नाही. अच्छा, अशा अनेक घटना आहेत. अनुभवातून हे सगळं शास्त्र. हा म्हणजे ते बघायलाच मिळतं ना. म्हणजे बरोबर. पोलिसांचा एक फार जुना प्रचलित शब्द पण आहे तो, की म्हणजे फोन यायचा का, हां अरे हां सर आज काय करताय रात्री? नाही काय नाही आता घरी जाणार सगळं. या रात्री आज एक पूजा आहे. मग पूजा आहे म्हणजे समजायचं आज कोणाला तरी फटकवणार आहेत. हो, कोड लँग्वेज. हां, कोड लँग्वेज. पूजा म्हणजे फटकवणार आहेत. आणि एन्काउंटर वगैरेचं कसं आहे ना, एन्काउंटरच्या बाबतीत कधी म्हणजे माझं तर स्पष्ट मत आहे, की असं कधीही कुठलाही अधिकारी कोणालाही पत्रकाराला सांगत नाही. बरं. म्हणजे जी काय घटना घडली आहे त्याबद्दल इन डिटेल नाही सांगत. कसं सांगणार ना? उद्या एखाद्या पत्रकारांनी जर ते खरोखरीत असं काय असेल नसेल तसं छापलं किंवा काय, तर जर ते खरं असेल तर खरं असेल, खोटं असेल तर सगळंच उलटापालट होईल ना. पण मग आता आपण जे बोललो खबऱ्यांचं जग हे काय आहे? म्हणजे खबरी कसला क्वालिफाईड काय असतो तो माणूस? नाही, आता ॲक्च्युली काय असतं माहिती आहे ना, खबरी हा जो प्रकार आहे ना, तर तो खबरी हा पोलिसांच्या हाताखालून गेलेला असतो. हाताखालून म्हणजे ना, तो कधी गर्दुल्ल्या असू शकतो, पाकीटमार असू शकतो, म्हणजे असे लहानसहान गुन्हे केलेला असतो. तर ते गुन्हे केल्यानंतर त्याला लहानसहान गुन्हे असल्यामुळे त्याला जामीन मिळतो. पण जो अधिकारी असतो ना, त्याला त्याच्यातला स्मार्टनेस दिसतो, की हा कशा पद्धतीचा माणूस. म्हणजे आपण तांदळातला खडा जसा वेचतो ना, तसा पोलिसांना गुन्हेगारात वर्तुळातनं आपला खडा वेचावा लागतो, तसा खबरी निवडावा लागतो. आणि मग हे खबरी असतात ना, त्यातला काही प्रकार असतात की बाबा रिव्हेंज म्हणून पोलिसांना खबर देतात. अच्छा, दुसऱ्याची टीप. नंतर काही जण असतात ते काय म्हणतो ना, पैसे ह्या माध्यमातून करतात. तर अशा पद्धतीचे असतात बरेचसे. मग असं कोणी खबरी तुमच्या ओळखीचं आहे का? किंवा तो तसा काही किस्सा की तुम्हाला? नाही, आता कसं आहे ना, एक पोलीस अधिकारी होते. म्हणजे पोलिसांना पण आउट ऑफ वे जाऊन काय करायला लागतं त्याचं एक उदाहरण सांगतो. एक पोलीस अधिकारी होते आणि त्यांचं खबरीचं नेटवर्क चांगलं होतं आणि त्यांना एक दिवस फोन आला. त्यांनी समोरच्यानी सांगितलं की साहब मैं काय शकूर का काय आपण सासरा बोलते वगैरे अशा पद्धतीने, ससुर बोल रहा हूँ, आप तुरंत शकूर के घर पे जाइए, वो 2 दिन से घर से बाहर निकला नहीं है और कुछ अनाप शनाप बक रहा है, मैं मर रहा हूँ, मरने वाला हूँ वगैरे ऐसा कुछ. तर ते म्हणाले ठीक आहे मी जातो. आता ते अधिकारी त्या खबऱ्याच्या घरी गेले. तर खबऱ्यांनी घरात दरवाजा बंद करून आतल्या खोलीत स्वतःला कोंडूनच घेतलेलं होतं. यांचा आवाज ऐकल्यानंतर त्या खबऱ्यांनी दार उघडलं आणि रडायलाच लागला. ते म्हणाले क्या हो गया? तर नाही साहब मेरे को कुछ पूछो मत, अब मैं मरने वाला हूँ वगैरे असं बरंच त्यांनी सुरू केलं. तर ते म्हणाले, मग त्या सासऱ्याने सांगितलं का 2 दिवसापूर्वी याला एक फोन आला होता आणि तेव्हापासून हा हे झाला, इम्पेशंट झालेला आहे. आणि मग त्यावेळेला त्यांनी बघितलं तर त्याच्या घरामध्ये कॉलर आय डीचा फोन होता. आता हे लोक सगळे कॉलर आय डी का वापरायचे? का नंबर दिसायचा मग घ्यायचा की नाही ते पहिलंच ठरवलं जायचं ना. तर त्यांनी तो कॉलर आय डीचा कॉल लिस्टमध्ये चेक केलं तर त्यांना एक नंबर दिसला. तो होता एका गँगस्टरचा. त्यांनी तोच नंबर डायल केला आणि तिकडे त्या गँगस्टरच्या पंटरनी तो उचलला आणि त्या ऑफिसरनी डायरेक्ट सांगितलं, मी अमुक अमुक बोलतो आहे आणि हा जो आहे तो माझा खबरी आहे. त्याच्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुमची सगळ्यांचीच वरात मी काढीन. तर त्यांनी आता तो पंटरने हा निरोप घेतला आणि नंतर त्या गँगस्टर आल्या, त्याला हा निरोप दिला. गँगस्टरनी त्या ऑफिसरला ऑफिसमध्ये फोन करून सांगितलं की सर म्हणजे तुमचा खबरी आजपासून आझाद आहे, त्याच्या केसाला पण धक्का लागणार नाही. तर हे पोलीस आउट ऑफ वे जाऊन काम करतात तेव्हा त्या खबऱ्याचा विश्वास बसतो. प्रोटेक्शन त्यांना पण ॲटोमॅटिकली ना. म्हणजे त्या छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत ज्या पोलिसांना टीप म्हणूया देणं, हे ॲक्च्युली नेटवर्किंग कसं चालतं, म्हणजे कुठे गेल्यानंतर टीप मिळतं हे
जास्त कुठे गेल्यानंतर टीप नाही, असं कसं आहे ना, आता काही गरदुल्ले असतात. आता जे हे जे नशा करणारे असतात यांनाच माहिती असतं ना मुंबईत नशा कुठे करायला कुठे विकली जाते. ती पोलिसांना माहीत नसते. मग असे लोक त्या ठिकाणी जातात, नशा करतात. नशा करून तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना पूर्ण लक्षात येतं की ह्या फ्लॅटमध्ये बाबा अमुक अमुक नशा मिळते किंवा विकत मिळते किंवा या ठिकाणी मिळते. ते जाऊन त्या ऑफिसरला टीप देतात. मग ऑफिसर तिकडे जाऊन रेड करतो. ओके. मग त्याच्या बदल्यात काय होतं की ऑफिसर तिथल्या सगळ्यांना अरेस्ट करताना तो गरदुल्ला पण त्यांचा खबरी सापडतो. पण त्याला नंतर मग बाजूला केलं. ओके. नाही, आणि मला सगळ्यात महत्त्वाचं त्या काळामध्ये एक असं प्रकरण जन्माला आलं की जे नंतर आर आर पाटलांना काहीतरी त्याच्यावर आदेश काढून बंद करावं लागलं. ते म्हणजे डान्स बार. म्हणजे गृहमंत्र्यांनी आदेश काढून बंद करण्या इतपत मोठं त्याचं प्राबल्य वाढलं समाजात. लेडीज बार, डान्स बार, त्या स्त्रियांचे काही मुद्दे मग ते ऐरणीवर आले. पण हे सगळं विश्व उभं कसं राहिलं? म्हणजे ह्याची सुरुवात माझ्या माहितीनुसार आम्हाला असं ऐकलं की टोपाज होता का पहिला बार? नाही, टोपाज नव्हता. तर टोपाज हा काही पहिला डान्स बार वगैरे नाही. 1978ला नरीमन पॉईंट येथील जॉली मेकर या बिल्डिंग नंबर 2मध्ये पहिल्या मजल्यावरती सोनिया महल नावाचा पहिला डान्स बार सुरू झाला. एकदम पोस्टल ॲड्रेस आहे हा. पोस्टल ॲड्रेस आहे. आणि त्याचा मालक होता वासवानी नावाचा माणूस. ओके. आता हा बार आहे ना, हा आपला पूर्ण आरसे महल होता. आणि रोज संध्याकाळी तिकडे तेव्हा बार गर्ल्स किंवा हे डान्स करणाऱ्या मुली बिली हा प्रकार नसल्यामुळे ज्या खरोखरीच आदा पेश करणाऱ्या नर्तिका यायच्या. म्हणजे कलाकार ज्या अगदी दिल्लीपासून यायच्या. बरं. आणि त्या डान्स करायच्या सगळं. आणि त्या तिकडे बाजूलाच शेअर मार्केट, नंतर डायमंड मार्केट हे सगळं असल्यामुळे रात्री अक्षरशः तिकडे इतकी फसफसलेल्या बिअरसारखी गर्दी असायची. म्हणजे तुम्हाला कंपल्सरी अर्धा एक तास उभं राहायला पाहिजे अशी गर्दी असायची तिकडे. आणि तिकडे तितकंच अंडरवर्ल्ड हे असायचं. म्हणजे तो अत्यंत काय म्हणतो ना, तिथे ह्या मुली नाचतात. म्हणजे त्यामुळे समत खान हा जो पठाण गँगचा होता तो तिकडे कायम असायचा. बरं. आणि त्यांनी एकदा तिथल्या एका मुलीला उचलून पण नेलेलं होतं सगळ्यांच्या देखत. हो. हा म्हणजे प्रचंड. त्यामुळे टोपाज किंवा काय नाही, नंतर ही स्थित्यंतर बरीच होत गेली. आणि मग हे रात्रभर तिथे तो नृत्याचा कार्यक्रम म्हणजे पहिला आपण म्हणू की डान्स बार नाही म्हणता येणार त्याला, की नृत्यांगणांचा एक पेशकश असलेला कार्यक्रम असलेला बार. पण मग तिथे त्याची एक आणखीन वेगळी गंमत आहे. तो रात्री बार म्हणून असायचा. आता त्या वासवानीचं डोकं बघा की तो काय करायचा की रात्री हे सगळं बारचा कार्यक्रम झाला की सकाळ उजाडली का तो त्या ठिकाणी त्याच हॉटेलमध्ये बुफे लावायचा. कारण आजूबाजूला सगळे ऑफिसेस आहेत ना, कॉर्पोरेट. तेव्हा कॉर्पोरेट नव्हतं आणि त्यामुळे तिकडे लोक जेवायला यायचे. शासकीय प्रशासकीय कार्य खाजगी सगळेच जण तिकडे असायचे ना. त्यामुळे तिथे मग ते फॅमिली सकट पण लोक जेवायला येतात. बुफे हा सगळ्यांसाठीच असतो ना. आणि मग रात्री तिथे हे डान्स बार. पण हे मूळ म्हणता येईल की सुरुवातीला अशा पद्धतीचा एक नृत्यांगणा असायचा. आणि मग नंतर त्या बारगल आणि हे सगळं ह्या गोष्टी नंतर नेपाळी मुली आल्या. नाही, ते खूपच नंतर आलं. म्हणजे खूपच म्हणजे बार हा एक वेगळा काय म्हणतो ना, एक वेगळं विश्व आहे. म्हणजे बारच्या बाबतीत म्हणालात ना तर पहिला म्हणजे अगदीच सुरुवातीला इराणी लोकांचे बिअर बार, मग त्याचं कन्व्हर्शन क्वार्टर सिस्टीममध्ये येण्यासाठी बराच काळ गेला. मग असं करता करता मग लेडीज सर्व्हिस का आलं तर बऱ्याच लोकांना असं वाटलं, म्हणजे हे होतं
की गिरणी कामगारांचा संप झाला त्याच्यामुळे हे सगळं सुरू झालं का, तर ते तसं काही नाही आहे. त्यामुळे त्या मुली ज्या येत गेल्या त्यांना कलकत्ता किंवा ह्या ठिकाणच्या ज्या म्हणजे गरीब हे आहेत गावं आहेत हम्म. किंवा ते तिथल्या मुलींना काय म्हणतात दलाल लोक इकडे आणायचे. हम्म. इकडे आणून त्यांना हिरोईन बनवायचं, हे हिरोईन बनवतं ह्या नावाखाली आणलं जायचं आणि इकडे आणल्यानंतर त्यांना ॲक्च्युअल वस्तुस्थिती कळायची आणि मग त्या ह्या दलदलीत अडकले. आता आलं ते उदरनिर्वाह करायला पाहिजे. मग ते हळूहळू लेडीज बार सुरू झालं, मग नंतर डान्स बार, म्हणजे अनेक, म्हणजे आता मुंबईमध्ये त्या काळामध्ये तर काही काही ठिकाणी असे होते ना की सुरुवातीला आतमध्ये गेल्यावर रेग्युलर क्वार्टर सिस्टीम बार, आतमध्ये गेलात पुढे आणखीन एक दालन तर पेक सिस्टीम, मग एका बाजूला ऑर्केस्ट्रा, मग दुसऱ्या दालनामध्ये गझल, मग त्याच्या पुढे डान्स बार, असं म्हणजे हे एका हॉटेलमध्ये सगळं चालायचं. असा तो हे होता. पण हे आता बंद झाले, म्हणजे बऱ्यापैकी बंद झाले की चालू आहे? आता काही ठिकाणी चालूही आहे, असं काही नाही आहे. म्हणजे त्याच्यावर अंकुश नाही अजून कोणाला. कसं ठेवणार ना, कारण मुळात काय होतं की हॉटेल म्हणजे करमणुकीचं लायसन या नावाखाली परवाना दिला जातो ना. अच्छा, मग त्याच्यात ही करमणूक म्हणून हा मग ते काही नियम आले ना की 5 फुटाच्या पलीकडे जाऊन आता आहेच ना, म्हणजे त्या रिंग मध्ये म्हणजे शेवटी तो कायद्याचा खेळखंडोबा आहे ना. एवढ्या स्टेप किंवा एवढं स्टेप नाही करायचं, फक्त उभं राहायचं, असं काय काय त्याच्यामध्ये त्या बायकांना रेस्ट्रिक्शन्स आले आणि ते म्हणजे सुरू आहे म्हणजे एकंदरीत. पण ह्याच्यामुळे तुम्ही आता जो उल्लेख केलात की गिरणी कामगार किंवा गिरण्या बंद झाल्यामुळे असं काही झाल्याचं ऐकिवात नाही. मला तेच पुढे न्यायचं आहे की काही गोष्टी आहेत ना या गिरणी कामगारांच्या संपाशी आपसूक जोडल्या जातात की बाबा गुन्हेगारी वाढीस लागली, बरोबर, किंवा उपासमारीची वेळ आली त्या गिरणी कामगारांवर वगैरे वगैरे. तर हे खरोखर क्राईममध्ये वाढ झाली गिरण्या बंद झाल्यामुळे? नाही, आता तुम्हाला मी सांगू की गिरण्या बंद झाल्यामुळे मुलं म्हणजे गँगवॉरमध्ये गेली याच्याशी मी सहमत नाही. याचं कारण सांगतो. लालबाग परळमध्ये जी काही म्हणजे गिरणगाव वस्तीमध्ये आज बरेच लोक तिकडे गिरणी कामगार म्हणूनच होते. मग त्यांची सगळ्यांचीच मुलं तशी झाली का? तिथे खूप चांगले शिकलेले निघालेच ना. त्यामुळे तो काहीच मुद्दा नाही. हार्डली अगदी काही पर्सेंटमध्ये असतील, पण त्याचा म्हणजे ती बेकारीमुळे झालं हा जो काही अवडंबर माजवला जातो ना, तसा काहीही प्रकार नाही आहे. बरोबर, ज्याची वृत्ती आहे तो जाणारच, तसा जाणार. ज्याला क्रिमिनल माइंड आहे तो त्या पद्धतीने जाणार. आता दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये एक आणखीन अशी होती की आपण म्हणतो काय, म्हणजे असंही बोललं जातं की म्हणजे या संपामुळे, गिरणी संपामुळे महिला वर्ग हा लेडीज बारमध्ये सर्व्हिस करायला लागला. हाही प्रकार नाही आहे. आता एखादी बिचारी विधवा महिला आहे, तिला आपलं कुटुंब पोसायचं आहे, तिने काय प्रयत्न नसेल केला की कुठेतरी काहीतरी घरगुती कामं करायचा, पण नाही मिळाली कामं तर पर्याय नाही आहे, बिचारी गेली तिकडे. अपवाद आहे, खूप अपवादाला असं आपण नियम म्हणतो. तर त्याच्यामध्ये मिल स्पेशल, म्हणजे मिलचा विषय निघाला म्हणून मिल स्पेशल असा खबऱ्यांमध्ये पण एक तुम्ही बोलता बोलता म्हणाला, ते काय होतं? हां, तो प्रकार असा आहे ना का जेव्हा ह्या मिल्स चालू होत्या मुंबईमध्ये, ज्या काही 70-80 गिरण्या असतील, तर ह्या मिल्समध्ये काय होतं, अनेक युनियन असायच्या. आता युनियनमध्ये ना म्हणजे प्रत्येक गिरणीमध्ये 1-2, 1-2, 1-2, 3 युनियन असल्यामुळे कामगारांमध्ये युनियन फील्डमध्ये भांडणं व्हायची. आता ही भांडणं कधी व्हायची, काय व्हायची हे कधीच कळायचं नाही. अचानक फर्स्ट शिपमधले कामगार बाहेर पडायचे, सेकंड शिपवाले आत शिरताना मारामारी होणं वगैरे 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 सुरू व्हायचे. तर ह्याच्यावरती हे सगळं झाल्यानंतर पोलीस पोचायचे ना, का पोलिसांना तरी काय माहिती असणार. म्हणून मग पोलिसांनी काय केलं की त्या सगळ्या प्रकारामध्ये पोलिसांनी एक असा माणूस हे केला की
पोलीस स्टेशनमधला एक कॉन्स्टेबल की जो अत्यंत हुशार आणि हे आहे आणि तो त्या एरियाशी कनेक्टेड आहे. कारण मिलच्या बाजूला मटक्याचा अड्डा, दारूचा गुद्दा हे असल्यामुळे तो तिकडे साध्या वेशात असायचा, फिरायचा. आणि मग तिथे पानटपरी असो किंवा ह्या गोष्टी याच्यातनं त्याला गोष्ट कळायची की काय नक्की होणार आहे. मग त्याला आधीच कळायचं का उद्या गेट मीटिंग आहे, तेव्हा एक एक युनियन आणि दुसरी युनियन यांच्यात राडा होणार आहे. आणि मग तो ती लगेच खबर येऊन पोलीस स्टेशनच्या सिनियरला द्यायचा. आणि मग त्याच्यानंतर ते सगळं म्हणजे भांडण होणं म्हणा किंवा काय, ते सगळा राडा होण्यापूर्वीच पोलीस तयारीत होऊन सगळं क्लीन करायचे. सो त्याच्यामुळे काय झालं की पोलीस स्टेशनमध्ये मिल स्पेशल ही एक पोस्टच तयार झाली. आजही ती मिल स्पेशल म्हणून आहे. आता त्या मिल स्पेशलचं नाव म्हणजे मिल स्पेशल हे नाव आहे, पण आता ती व्यक्ती जी आहे ना ती हे सगळं क्राईम वर्ल्डमधलं जे गणित आहेत त्याच्या खबर ठेवते. अच्छा. आणि आजही प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये मिल स्पेशल या पोस्टला तिथे त्या ठिकाणी काम करणाऱ्या माणसाला प्रचंड मान आहे. ओके. तुम्हाला सर असा कधी अनुभव आहे की हे सगळं करत असताना तुमच्या स्वतःच्या कॉलरला हात घातलाय कुठल्या तरी भाईने, गँगस्टरने किंवा असं काही प्रसंग आलाय? नाही, आता कसं आहे सांगतो मी. मुळात काय होतं की तुम्ही जेव्हा ना मग तो कोणी असो त्याच्याबद्दल तुम्ही खोटं लिहिलं तर तुमच्या कॉलरला निश्चित हात घातला जातो. असं कोणी लिहिलंय आणि त्याला पकडलंय, उचललंय, असं झालंय? काही म्हणजे पत्रकारांचे खूनही झालेले आहेत मुंबईतल्या. ते खोटं लिहिल्यामुळे म्हणजे? हां, म्हणजे कारण नाहीतर त्या पत्रकाराला मारून त्या क्रिमिनलला काय मिळणार होतं. आपण जर चांगलं नीट लिहिलं, वास्तववादी त्याचं चित्रण असेल तुमच्याकडे, तर कशाला कोण काय करेल. म्हणजे हे वास्तववादी चित्रण तुम्ही केलंय, तुम्ही अमर नाईकबद्दल लिहिलंय, तर तेव्हा तुम्ही त्यांना भेटला होता प्रत्यक्ष? मी भेटलो ना. म्हणजे मला वाटतं 80च्या दशकातच त्यांचं. नाही, अमर नाईकचा जो उदय आहे तो 86-87 अच्छा पासून जो उदय झाला आणि 1996ला त्याचं एन्काउंटर झालं. पण म्हणजे कसं आहे ना, आता अमर नाईक फेरीवाला प्रकरणातून जन्माला आला, म्हणजे तो एक वेगळा खूप वास्ट आहे. तो भाव कुठला तुम्ही कुठला भाव बापट भाव. बापट भाव तो अजून हा म्हणजे दादरमध्ये प्रचलित आहे. पण आता काय झालंय, तो बऱ्याच लोकांना तर बापट भाव काय प्रकार आहे त्याच्याबद्दल माहिती. म्हणजे तेव्हा असं होतं की तुम्ही फेरीवाले जे काही विकायचे तर त्याच्याकडे आपण गेलो, बाबा एखादं समजा काही रुमाल असेल तर रुमाल विचारला तर त्यांनी सांगितलं की 10 रुपये डझन, 100 रुपये डझन. तर 100 रुपये डझन. तर आता त्याच वेळेला बाजूचा कोणतरी तोच रुमाल विचारत असतो. आता त्यांनी आपल्यालाही 100 सांगितल्यामुळे त्यालाही 100 सांगावाच लागतो. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला हा स्वस्तात पाहिजे, तर मग आपण त्याला बोललो ना की अरे मला बापट 150 देशील का. बापट 150 म्हणजे 150च्या निम्मे किती 75. तर त्याला समजून जायचं की दुसऱ्या ग्राहकाला कळायचं नाही काय मी बोललो. अच्छा. पण म्हणजे त्याला जर ते मंजूर असायचं तर तो डायरेक्ट उचलणार आणि मला बांधून देणार आणि मी त्याला 100ची नोट दिली का तो उरलेले 25 मला परत देणार. असा तो बापट भाव होता. ओके. देणे का बोल. हां, म्हणजे डायरेक्ट त्याच्यामध्ये कट करून मिळायचा. पण मग तो अमर नाईकच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ते सुरू झालं. हां, म्हणजे आता काही जण म्हणतात की अमरच्या ओळखीचा कोणतरी बापट नावाचा होता वगैरे. आता हे काय ह्या जगात दंतकथा म्हणायला लागतील. ओके. हां. पण मग त्यांचा एन्काउंटर जो झाला तो त्याच एरियात झालाय ना? म्हणजे नाही, त्यांचा नागपाड्यामध्ये एन्काउंटर झाला. त्या बाजूच्या एरियामध्ये. हो. पण मग त्याच्या आधी तुमचे आणि त्यांचे काय रिलेशन होते? म्हणजे तुम्हाला ते सांगायचे बातम्या? नाही, असं कुठचाही गँगस्टरनं काही सांगत नाही आपल्याला. मग त्यांच्यापर्यंत पोचायचं कसं तुम्ही? नाही, कसं होतं माहिती आहे ना, खूप मीडिएटर्स असतात. ते तुम्हाला सांगतात. म्हणजे आता एक किस्सा सांगतो. मी नेहमीप्रमाणे ना आमचा जिप्सी नाका दादरचा असल्यामुळे मी तिकडे उभा होतो. तर टॅक्सी आली. टॅक्सीतनं एक जण उतरला. मला माहिती होतं की हा अंडरवर्ल्ड कनेक्टेड आहे. तर तो आला. तर माझ्याबरोबर पण 3-4 जणं असेच मित्र उभे होते. म्हटलं हा आता माझ्याकडे येणार आणि मला काहीतरी बोलणार, म्हणून मग मीच पुढे गेलो.
आणि त्यांनी मला विचारलं की मी त्याला विचारलं का रे काय झालं. तो म्हणला नहीं आपको भाई ने बुलाया है. म्हटलं क्या है काम. तो भाई को कुछ बनाने का है तो आप आ जाना उधर. म्हटलं कधी. तर म्हणे 11 वाजता घ्यायला येतो. कुठे. तर शिवाजी मंदिर आपल्या शिवाजी पार्कला गणपती मंदिराच्या इकडे उभा राहा. तर म्हटलं काय करायचं आहे भाईला. तर काहीतरी बनवायचं आहे भाईला. तर भाईबद्दलची डिटेल घेऊन या. मी घरी गेलो. माझ्याकडे सगळ्या डे टू डे रेकॉर्ड असल्यामुळे मी तो रेकॉर्ड घेतला. ते थोडीशी 5-6 पानं घेतली आणि जाऊन उभा राहिलो. तर ती व्यक्ती परत आली आणि मला टॅक्सीत घेतलं आणि एका अज्ञातस्थळी नेलं मुंबईत. तिकडे आम्ही गेल्यानंतर तो भाई एक 15 मिनिटांनी आला आणि मला सांगितलं की म्हणजे तो ओळखतच होता मला. अर्थात त्यानेही काही सिक्युरिटीचं हे असतं त्यामुळे ते कुठे डिस्क्लोज करत नाही कुठे जातो काय करतो वगैरे. आणि त्या पद्धतीने मग त्यांनी मला सुरुवात केली की आपल्याला एक सॉलिड पिक्चर करायचा आहे. नोटचं काही टेन्शन नाही. तू बोल किती पाहिजे तुला वगैरे असं सगळं. पण मी म्हटलं काय करायचं. आपल्यावर पिक्चर करायचा आहे. मी म्हटलं अरे ठीक आहे म्हटलं तुमच्यावर पिक्चर करूया. तर काय म्हणजे तुझ्याकडे काय स्टोरी आहे. तर मी काय केलं त्याला असं म्हटलं मी वाचून दाखवतो. आणि मी त्याला असं वाचून दाखवलं की अमुक अमुक डेट या ठिकाणी म्हणजे डेट स्पॉट आणि तुमच्या गँगमध्ये मारला गेलेला XYZ आणि ह्या पोलीस टीमने मारला. मग त्याचा बदला असा झाला. असं मी त्याला एन्काउंटर आणि गँग वॉर असं डे टू डे 2-3 पानं वाचून दाखवली. त्याच्यानंतर तो बोलला त्यांचा जो फंटर होता बाजूला त्याला आयला आपण लोकांनी एवढी कामं केली आपल्यालाच माहिती नाही. म्हणजे त्यालाच माहिती नव्हतं. तो म्हणाला आपल्या पिक्चर नकोच्या आयला आपण फुकट काहीतरी केलेलं असेल जे पिक्चरमधनं क्लिअर व्हायचं आणि आपली केस क्लिअर झालेली असेल तर फुकट आपण आत जायचो. म्हणजे कशी एक म्हणजे अशा अनेक गोष्टी घडतात. एवढे डिटेल ठेवावेच लागतात ना कारण तो रेफरन्स चुकला तर मग परत ते खोटं होऊन जाईल सगळं. मग याच धर्तीवर तुम्ही अरुण गवळीची पण मुलाखत घेतली म्हणजे होती. 7 वर्षानंतर डॅडींना स्टेनगनच्या केसमध्ये जामीन मिळाला आणि ते पहिल्यांदा बाहेर आले. तर त्यावेळेला अनेक पत्रकारांनी म्हणजे लाईनच लागलेली होती. म्हणजे ते संध्याकाळी वगैरे 4 वाजता वगैरे त्यांना जेवायला वेळ मिळायचा वगैरे असं. आणि सगळे पत्रकार निघून गेले म्हणजे सगळं झालं आणि शेवटी म्हणजे त्यांची शेवटची मुलाखत घेणारा मी होतो. त्याच्यानंतर त्यांनी मुलाखतच बंद केली. असं काय विचारलं तुम्ही. नाही मुलाखत बंद म्हणजे माझ्यामुळे नाही केली. काय झालं की प्रचंड गर्दी असायची त्यामुळे ते प्रत्येकाला 30 उत्तरं देऊन कंटाळले होते. तर मी काय केलं तो एक पहिला पिरियड जाऊन दिला. सगळ्यांच्या मुलाखती येऊन गेल्या आणि त्याच्यानंतर मग मी ती प्रॉपर सेटिंग लावली. की बोललो मुलाखत पाहिजे. तर मला प्रॉपर चेननी घेऊन गेले की जा आणि डॅडींसमोर बसलो आणि मी त्यांना अगदी शांतपणे म्हणजे माझा पहिला प्रश्न म्हणजे त्यांना असा होता की हे प्रत्येकजण काय ह्या पेशात येत नाही. पण तुमच्या मुलामुलींनी काय व्हावं असं तुम्हाला वाटतं. त्यांचं सुंदर उत्तर होतं की मुलींनी आईसारखं बालबच्चेवाली व्हावं आणि मुलांनी मिलिटरीत जावं. नाहीतरी असे दारू पिऊन रस्त्यावर हे करून मरतातच. त्याच्यापेक्षा देशासाठी मेला म्हणून मला भलं तरी वाटेल. पण म्हणजे ही मेंटॅलिटी होती ना. तर इथून ती सुरुवात केल्यामुळे काय झालं मग तो माणूस खुलत गेला. आणि त्याच्या पुढचा एक प्रकार की त्यांची एक विशिष्ट बोलण्याची स्टाईल आहे. तो इंटरव्ह्यू मी त्यांच्या भाषेतच तो लिहिला आणि त्याच भाषेत तो छापला गेला. अच्छा. पुढे जाऊन त्यांचं कॅरेक्टर करणाऱ्यांना पण ती लँग्वेज एक कारण त्यांची एक विशिष्ट लँग्वेज आहे बोलायची. नंतर मराठी सिनेमात पण त्यांचं व्यक्तिरेखा साकारली त्यांची. पण या लाईनमध्ये आपले वसई विरारकडचे जे हितेंद्र ठाकूर आहेत तर हितेंद्र ठाकूर हे व्यावसायिक आहेत बिल्डर आहेत आणि बाकीच्याही अनेक गोष्टी त्यांच्या चालू असतात. त्या परिसरामध्ये त्यांचं मोठं नाव आहे. पण काही कारणास्तव त्यांच्यावर ठपके ठेवले गेले आणि त्या संदर्भात तुम्ही मला वाटतं त्यांचा रिपोर्ट केला होता. जो अंडरवर्ल्ड पुस्तकात
तुम्ही लिहिलेला आहे. हो. तर तो अनुभव कसा होता? म्हणजे तो माणूस उगीचच ना काही दंतकथा आहेत, की लहरी आहे, विक्षिप्त आहे नाही, किंवा नाही. काही आहे किंवा मनाला वाटेल त्याला त्यांनी बोलवावं आणि गाडी पाठवून तर ते काय आहे म्हणजे तो कशा नाही, नाही, नाही. पद्धतीचे आहेत तसं ते? अजिबात नाही आहे. मुळात म्हणजे जेव्हा मी मुलाखत घेतली, हं, त्यावेळेला ते आमदार होते आणि ते कुठल्याही पक्षाचे नव्हते. अपक्ष म्हणून होते आणि निवडून आलेले होते. आणि आपण म्हणतो म्हणजे मला तेच म्हणायचं आहे का मग तो कोणीही माणूस असो, गैरसमजच पहिले एवढे असतात ना, हं, या दंतकथांमुळे, की त्याच्यामुळे तुमचं म्हणजे त्या माणसाबद्दलचं मत तयार होतं. हं, मुळात हितेंद्र ठाकूर आहेत ते इतके अभ्यासू आहेत ना, म्हणजे माणूस वेडा नाही म्हणजे कोणी त्याला उगाच निवडून देत नाही. काहीतरी लोकांची कामं असतात. हं, बरं ती कायदेशीर कामं असतात. त्याच्यानंतर तुम्हाला त्या पद्धतीने तुम्ही ती लोकांची कामं केल्यामुळे तुम्हाला पुन्हा पुन्हा निवडून दिलं जातं. पण यासाठी तुमचा एक व्यक्तिगत अभ्यास लागतोच ना. हं. आणि त्या परिसरात ते मला वाटतं हां, मग आता कसं त्यांचं पूर्वजांपासून ॲक्च्युली काय माहिती आहे ना, की त्यांचा म्हणजे ठाकूर हा म्हणून ते आहेत. त्यांचा मूळ धंदा आहे तो पानवेलींचा. आपण जी खायची पानं आहेत ना, हं, त्यांचा तो मूळ धंदा आहे. आता त्या धंद्यातनं ते हळू-हळू एक व्यवसाय करत गेले. बरोबर. बरं त्यांनी म्हणजे भाई हा त्यांचा भाऊ आहे, हे सत्यही त्यांनी नाकारलेलं नाही आहे. हं, म्हणजे असं नाही की बाबा हा माझा भाऊच नाही, असंही त्यांनी म्हटलेलं नाही आहे. बरोबर. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटलं की भाई माझा भाऊ आहे, मी सत्य नाकारतच नाही आहे. तर मला विचारायचं की ह्या माणसांसोबत अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माणसांसोबत तुम्ही वेळ घालवलाय मुलाखतीसाठी, गप्पांसाठी, तर तेव्हा तुम्हाला त्यांची दुसरी बाजू कळत होती, जी लोकांना माहीतच नाही. लोकं काही दंतकथा, गैरसमज याच्यामध्ये असतील. तर महाराष्ट्राचं एक लाडकं व्यक्तिमत्व, जे तुमचे अतिशय जवळचे मित्र आहेत, तर तुमचे अगदी घरोब्याचे संबंध आहेत. त्यांच्याविषयी काय सांगाल? मी त्यांचं नाव सांगतो, ते म्हणजे राज ठाकरे. ते तुम्ही खूप वेळ त्यांच्यासोबत घालवलेला हो. आहे आणि लोकांना माहीत नसतं ना, की नेता म्हणून इमेज आहे. एक पार्टी आता स्वतंत्र सुरू केली आहे. आता पुन्हा पालिकेच्या निवडणुकीसाठी अ, एकत्र झालेले आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही तर सुरुवातीपासून बघितलं. अगदी त्यांच्या मला वाटतं भारतीय विद्यार्थी सेनेचा वगैरे काळ असेल का तो? हो. तेव्हापासून. तर काय सांगाल त्या व्यक्तिमत्वाबद्दल? राज ठाकरेंबद्दल तुम्ही काय सांगाल? पहिली गोष्ट म्हणजे नावाप्रमाणेच राजा माणूस. तुम्ही गेलात आणि तुमचं काम झालं नाही, असं त्या माणसाकडे कधीच होत नाही. तुम्हाला न्याय हा मिळतो. म्हणून तर लोकं जातात. विशेषतः लोकांची गाडी आधी सगळ्या ठिकाणी जाऊन येतात. कुठेच काही होत नाही म्हटल्यानंतर मग ते तिकडे जातात. हे त्यांच्या बाबतीत प्रत्येक वेळेस घडलेलं आहे. पण असं नाही ते म्हणत, की बाबा तू तिकडे गेला होतास, मग माझ्याकडे का आलास? ठीक आहे बाबा, आलायस, अडकलाय काय? ठीक आहे, बघतो. आता माझे त्यांचे रिलेशन किंवा काय नाही याच्याबद्दलचा एक किस्सा सांगतो. लॉकडाऊनच्या नंतर सगळं सुरळीत झालं, म्हणजे हळूहळू होत गेलं आणि त्या काळामध्ये अभिजित पानसे मनसेशी कनेक्टेड असल्यामुळे त्यांनी सांगितल्यामुळे अभिजितसाठी मी काम करत होतो क्राईमच्या काही गोष्टींवरती. तर एक दिवस असं झालं की काहीतरी पक्षाच्या मीटिंगसाठी म्हणून राजसाहेबांनी ते सगळ्यांनाच घरी बोलवलं होतं. त्याच्यात अभिजित पानसे पण होते. तर इन जनरल मीटिंग म्हणजे त्यांची एक नेहमीची सवय आहे की मीटिंग काही ठराविकच लोकं होती आणि त्यांच्यासमोर टेबल, ड्रॉईंग बोर्ड आणि ते बोलता बोलता सगळ्यांची एक एक विषय बोलत होते आणि बोलता बोलता ते मीटिंगचा विषय झाल्यानंतर त्यांनी एक जनरल त्यांची एक सवय आहे का बाबा अरे काय चाललं आहे तुझं, म्हणजे तुझं बरं चाललं आहे ना, काय अडचण आहे का, किंवा अशा अर्थाचं ते प्रत्येकालाच विचारतात, मग तो कोणी असो. तसं त्यांनी विचारलं, अरे काय अभिजित काय चाललं आहे तुझं नवीन? तर अभिजित पटकन म्हणाला की एक दोन क्राईम ह्या गोष्टींवरती काम चालू आहे आणि माझ्या टीममध्ये अजय आहे. आणि मग अभिजितने एक दोन वाक्य त्याच्यात सांगितली की मग एक
काय विषय आहे तो किंवा काय, आणि अक्षरशः लिटरली एक 1.5 मिनिटात त्यांनी तो विषय बोलेपर्यंत राजसाहेबांनी असं ड्रॉइंग बोर्ड होता तो असा उलटा फिरवला, हात ना अजय तामाणे, आणि माझं कॅरिकेचर दाखवलं. आता ह्याच्या पलीकडे नाही मित्र म्हणजे ते खूप काळ सहवास हो. आणि आर्टिस्ट भन्नाट भन्नाट आर्टिस्ट ना. भन्नाट म्हणजे स्ट्रोक्सनं बस, म्हणजे मला स्वतःला धन्य समजतो की त्या माणसाला कार्टून काढताना मला अत्यंत जवळून बघता आलं. म्हणजे तेव्हा ते कार्टून करायचे ना, त्यावेळेला फक्त केबिनमध्ये ते आणि मी ह्याच्या व्यतिरिक्त कोणीही नाही. बाहेर सांगून ठेवलेलं असायचं, कोणीही हात कोणालाही सोडायचं नाही. फक्त तेव्हा सामनामध्ये बसूनच ते कार्टून करायचे. फक्त बंगल्यावरून साहेबांचा किंवा उद्धव साहेबांचा किंवा माचा किंवा असा कोणाचा फोन आला किंवा घरच्यांचा तरच द्यायचा, अन्यथा फोन नाही. इतकं तर अरे प्रचंड. म्हणजे मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की त्यांच्यामुळे मला ठाकरे फॅमिली खूप जवळून बघता आली. माननीय शिवसेना प्रमुखांबरोबर बसून काय म्हणतो ना आपण, म्हणजे लिटरली जेवायची पण मला संधी मिळाली. ओके. त्यांच्याबरोबर अनेक बाळासाहेब म्हणजे साहेबांबरोबर अनेक दौरे फिरायची संधी मिळाली. बरं. की काय म्हणजे आपण राजकारण म्हणतो, मी काही राजकीय अभ्यासक विश्लेषक वगैरे काही नाही आहे, परंतु जे मुळात जे चित्र असतं तो आरसा वेगळाच असतो, तो कोणालाच माहिती नसतो. सत्य परिस्थिती काय हे कोणालाच माहिती नसते. नाही, ती जवळ राहणाऱ्या माणसांना ॲटलिस्ट तो माणूस नेमका काय संस्कारांनी बनलाय आणि ते तर माहितीच आहे. हो. पण मग लोक जेव्हा भेटतात, तुम्ही आता राज ठाकरे यांच्यासोबत आहात आणि लोक जेव्हा भेटतात त्यांच्यावर प्रेम करणारे, त्यावेळेचा अनुभव काय असतो? म्हणजे ते कशा पद्धतीने लोक त्यांना येऊन भेटतात? नाही, आता कसं असतं ना, ते प्रत्येक वेळेला ना, म्हणजे मी मगाशी जे बोललो तेच, की प्रत्येकजण म्हणजे अडचण आडी अडकला कीच येतो. ओके. दौऱ्यावर वगैरे जे काही त्यांच्यासोबत आणि आता कसं आहे की हे आताच्या दौरे वगैरे नाही, मी शिवसेना प्रमुखांबरोबर जेव्हा दौरे असायचे तेव्हा तर तेव्हा लोक कंपल्सरी राजसाहेब जायचे. मग तेव्हा आम्ही त्यांच्या टीमबरोबर जायचो. तेव्हा टीम असायच्या प्रत्येकाच्या, आणि मग त्या टीमनी सोबत जायचं सोबत. हो, बाळासाहेबांना पण लोक त्या पद्धतीने रिसीव्ह करत असतील की म्हणजे अक्षरशः म्हणजे तर तेव्हा तर गावोगावं पास होताना नुसतं रस्त्यावरून येणार हे कळलं ना की लोक दुतर्फा उभी असायची. मग साहेब लिटरली गाडी थांबवायचे आणि तेव्हा भुजबळ साहेबांचा शिवरथ का असं काहीतरी एक गाडी होती, 400च्या टेम्पोची गाडी होती. मग त्याच्यातनं मेगाफोन म्हणजे उभं राहून साहेब 1-2 मिनटं लोकांशी संवाद साधायचे. अच्छा. की शेवटी, आणि मग ते काही असेल ना, पण म्हणजे जशी शिवसेना प्रमुखांची पद्धत होती ना तशीच राजसाहेबांची. म्हणजे तुम्ही जा, तुमचं काम ते त्यांच्या पद्धतीने सॉल्व करायचा प्रयत्न करणार. बरोबर. आणि नॉलेज असलेला, सर्वांगीण प्रचंड माहिती knowledge, असलेला, प्रचंड ज्ञान knowledge. असलेला नेता. अभ्यास प्रचंड, वाचन प्रचंड, बरोबर. आणि काय म्हणतो ना, सिनेमा, सगळ्याच म्हणजे सगळ्या कलाक्षेत्राचा मी तर म्हणेन बाप माणूस आहे. मग तुमच्या नजरेच्या टप्प्यात राजकारणामध्ये असा कलावंत नेता नाही आजच्या घडीला नाही. कोणीच नाही. खरं आहे. आणि तुम्ही ते काळ म्हणजे सामनामध्ये तुम्ही म्हणजे नोकरी मला सामनात त्यांनीच जॉब दिला. आणि सामनाचे दिवस तर तुमच्यासाठी हो. फार बहारीचे दिवस आहेत. म्हणजे तिथं तुम्ही म्हणला होतात की काहीतरी मी लिहायला मुद्देसूद लिहायला त्या 2 माणसांमुळे शिकलो, त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे. काय झालं होतं की सामना हा प्रबोधन प्रकाशनचा असला हे होता, तरी साप्ताहिक मार्मिक हे मुळात शिवसेनेचं मुखपत्र म्हणून, तर त्याच्यात मला काम करायला, म्हणजे त्याचंही पेस्टिंगचं काम माझ्याकडे असल्यामुळे त्यावेळेला पंढरीनाथ सावंत साहेब आणि वसंत सोपारकर साहेब हे दोघेही तिकडे होते. सावंत साहेब कार्यकारी संपादक आणि वसंत सोपारकर हे सल्लागार संपादक. बरोबर. आता पंढरीनाथ सावंत साहेबांचा उल्लेख म्हटला तर त्यांनी स्वतः प्रबोधनकारांसोबत काम केलेलं होतं. हो. आणि वसंत सोपारकरांचं विषय म्हणालात तर ते स्वतः आचार्य यात्रेंच्या मराठ्यात काम करत होते. तेव्हा ते दिग्गज होते. म्हणजे शब्द भांडार त्यांच्यासारखं मी कोणाकडेच बघितलं नाही. तर जेव्हा हे अंडरवर्ल्डमधलं माझं बरंचसं नॉलेज
आमची चर्चा व्हायची. तर तेव्हा मग एक दिवशी मला दोघंही म्हणाले, अरे तू लिही ना मग, बडबड काय करतोस नुसती. कारण सेनाभवनमध्येच ऑफिस असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी तिकडेच चर्चा व्हायची. म्हटलं अहो मला काय लिहिता वगैरे येत नाही. आणि म्हणे बोलतोस तसं लिही म्हणे. आणि तिथून म्हणजे त्यांनी मला लिहायला उद्युक्त केलं. अच्छा. मग सोप्या बोलीभाषेत, हो. आपल्या भाषेत हां. लिहावं. आणि ते म्हणाले म्हणजे कशाला ते अवजड शब्द वापरून आपण खूप विद्वान आहे समजायचं. समोरच्याला कळतंय ना काय लिहिलंय ते. बरोबर. असा तो सगळा प्रकार होता. म्हणजे त्या सामनामध्ये किती काळ होतात तुम्ही? सामना सामनाच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे अगदी सामना सुरू झाल्यापासून हं. ते साधारणतः 90-92 म्हणजे दंगलीच्या नंतरपर्यंत मी होतो. त्याच्यानंतर मग काय हे आपलं सिरियल प्रकरण सुरू झालं बरोबर. त्याच्यानंतर. म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही क्राईम विश्वामध्ये खूप काम केलं आहे, की रिपोर्टर म्हणून असेल, लेखक म्हणून असेल. तुम्हाला काय वाटतं या मुंबई गँगवॉर किंवा मुंबई अंडरवर्ल्डमध्ये सर्वाधिक इम्पॅक्ट कुठल्या व्यक्तीने केलं आहे? म्हणजे म्हणजे पोलीस नाही, त्या बाजूने. गुन्हेगारी विश्वावर दबदबा आणि सर्वाधिक इम्पॅक्ट असलेला कोण? मी सांगू का खरं? असं असं कोणा असं म्हणता येणार नाही. हं, प्रत्येक जो कालखंड म्हणून माझ्या पुस्तकात म्हटलं आहे ना, हं. तो प्रत्येक कालखंड प्रत्येकाचा होता. म्हणजे जसं हिरोईनचं म्हणजे एखाद्या नटीचं लाईफ हिरोईन म्हणून 4 वर्ष असतं. नंतर तिला आई बहीण यांचे रोल करायला मिळतात. हं. तसं प्रत्येक ह्यांचं आहे. त्याचा तो काळ तो एरा. काळ आहे, तो एरा आहे. त्या एरियामध्येच तेवढं आहे. त्यामुळे असं कोण मास्टर होतं किंवा काय, प्रत्येकजण आपापल्या जागी मास्टरच होता. पण दाऊद इब्राहिमचा कधी तो मुंबईत असताना काउंटर तुमच्याशी झाला आहे किंवा नाही, त्याच्या कधीच नाही, कधीच गँग? नाही. गँगशी हे जे आहेत ना, गँग मेंबर्स जे आहेत ना, हं. त्या गँग मेंबर्सशी खूप इंटरॅक्शन झाले. पण तुम्ही मिस्टर क्लीन राहिलात ना, तर काही होत नाही तुम्हाला. हो, बरोबर. पण आता दाऊदचा विषय निघाला तर त्यांनी जे इंटरनॅशनल लेवलला म्हणजे असं काय अचिव्हमेंट म्हणून इंटरनॅशनल लेवल नाही म्हणत आहे मी. दुबईत गेल्यानंतर सुद्धा इकडची सूत्र त्यांनी ऑपरेट केली. म्हणजे दंगली-बिंगलीमधला त्याचा सहभाग हा काही लपलेला नाही आहे. नंतर बाहेर गेल्यामुळे त्याच्या हाती जे काय लागलं, त्यामुळे जे विश्व उभं राहिलं, ते फार जबरदस्त इम्पॅक्ट करून गेलं मुंबई आणि आपल्या देशांतर्गत सगळ्या गोष्टींवर, असं वाटतं का? दाऊद इब्राहिमचं स्पेशली? नाही, आता कसं आहे ना, दाऊद दुबईला गेल्यानंतर म्हणजे 92 बॉम्ब ब्लास्टपर्यंत हं. त्याचं मुंबईवर वर्चस्व होतं. पण 93 बॉम्ब ब्लास्ट नंतर जेव्हा कळलं की ह्या सगळ्या कालखंडात त्याचा हात आहे, म्हणजे ह्या एकूणच कांडमध्ये, हो. आणि तेव्हा जी दाऊदच्या सोबतची जेवढे जण होते म्हणजे चेंबूर कंपनी, शरद शेट्टी, म्हणजे शरद शेट्टी सोडला तर सगळे त्याच्या विरोधात गेले, अगदी दगडी चाळीपासून सगळे. हं. कारण सगळ्यांचं एकच म्हणणं होतं ना की म्हणजे दंगलीमध्ये जो रेकॉर्ड आहे त्याच्यात जे निरपराध मारले गेले ते 600 ते 700च्या वर होते. जखमींची तर गिनतीच नाही. आणि काही करोडमध्ये मालमत्तेचं नुकसान. ते सगळ्यांचं एकच म्हणणं होतं की अरे म्हणजे निरपराध लोकांना मारून काय मिळणार होतं. आणि मग त्याच्यानंतर जी पकड ढिली झाली ना, म्हणून तर तो 2008 अतिरेकी हल्ला वगैरे या सगळ्या गोष्टी पुढच्या घडत गेल्या. मधल्या काळामध्ये रेल्वेमधले बॉम्बस्फोट म्हणा, बसमधले बॉम्बस्फोट, हे दहशत, म्हणजे मी काय म्हणते ना, म्हणजे मी जिवंत आहे, माझी दहशत अजूनही आहे, हे सिद्ध करण्यासाठी ते केलेलं सगळं गणित होतं. आत्ता काय स्थिती आहे? अंडरवर्ल्ड नावाचं जे एक प्रस्थ उभं राहिलं होतं त्याची, आता खूप वेगवेगळ्या पद्धतीचे क्राईम होत आहेत. सायबर क्राईमपासून ते वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. मग आता ती बंदुकीच्या धाकाने, खंडण्या मागणे आणि काय, ह्याच्यात काय बदल झाले आता? नाही, आता काय माहिती आहे ना की अंडरवर्ल्ड आजच्या तारखेला म्हणाल तर मुळात तसं आता राहिलेलं नाही. आता व्हाईट कॉलर झालं आहे सगळं. म्हणजे जे पूर्वीचं होतं खंडणी मागणं वगैरे,
आज स्वतःहूनच बिल्डर प्रोटेक्शन मनी म्हणून देऊन टाकतो. बरोबर. कारण त्याला तिकडे मल्टिपल एक स्टोरी बिल्डिंग उभी करायची असते. त्याला काही करोडो रुपये मिळणार असतात. मग तो कशाला जीव धोक्यात घेईल? बरं, हे सगळा आधीचा इतिहास माहिती आहे ना सगळा. मग म्हणजे कसं आहे ना, ती समोरच्याची गरज भागवण्याची प्रोसेस बदलली आहे. मागण्या त्याचे पुरवठाही मागण्या तसाच आहेत. होतोय. हो, पण ते कसं आहे ना, आता साधी एखादी बिल्डिंग उभी करायची आहे, तर त्या बिल्डिंगसाठी पूर्वी खंडणी म्हणून मागितली जायची. आज त्याच ठिकाणी जे ती गँग असेल पर्टिक्युलर, त्या गँगचा कोणी मेंबर असेल, तो तिकडे आपला एक माणूस पाठवतो का जो माणूस खिडक्यांना ग्रिल लावणार आहे, तर बिल्डिंगच्या ग्रिलचं काम आम्हाला दे. ॲटोमॅटिकली म्हणजे त्याच्यामध्ये बदल एवढाच झालाय की हा व्हाईट कॉलर क्राईम झालेला आहे. व्हाईट कॉलर. पण हाही आता खूपच प्रमाणात कमी आहे. मुळात कसं आहे की आता वाढला तो क्राईम सायबर क्राईम आहे. कारण हे जे यंत्र हातातलं आलं आहे ना, त्यांनी तो वाढला आहे आणि तो वाढतच जाणार. फ्रॉड आणि बाकीचे अगदी 100%. बाकी आता क्राईम म्हणजे काय, तर ही जे रेग्युलर क्राईम्स होतात, सासूनी सुनेला मारलं किंवा काय, अशा पद्धती, असा हार्डकोर क्राईम आता काही राहिलाच नाही ना. म्हणजे नशा हा एक मुद्दा आहे त्यातला, पण तो तस्करी किंवा आणि आता कसं अवैध आहे, माल येणं आजही म्हणजे नशा हा मुद्दा आहे. आजही त्याची तस्करी सुरू आहे. पण अर्थात हा विषय खूप मोठा आहे. कारण कसं आहे की मग त्याच्यामध्ये अगदी म्हणजे बाडमेर, जेसलमेर इथून जो चरस गांजा येत होता, मग तो कसा यायचा, काय, मग त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं व्हायचं, मग त्याचे पेडलर्स कोण होते, म्हणजे हा खूप मोठा आणि वेगळा विषय आहे. म्हणजे असा आपण म्हणू की पटकन झाला. पण म्हणजे अर्थात या ड्रग्ज म्हणजे आता म्हणाल तर म्हणजे हाजी मस्तांनी स्मगलिंगला जन्म दिला, बरोबर. करीमलालांनी ड्रग्जला जन्म दिला, वर्धा राजननी सिनेमाचं ब्लॅक मार्केटिंगपासून गावठी दारूला जन्म दिला. जन्म दिला म्हणजे तो कालखंड त्यांनी सुरू केला. बरोबर. मग त्यांचेच पुढे बगलबच्चे म्हणाल, फॉलोअर्स आपण त्यांना म्हणू, ते मग या साईडला वर्धाच्या साईडला चेंबूर कंपनी आली, म्हणजे बडा राजन, छोटा राजन हे आले. हाजी मस्तानच्या साईडला दाऊदचा भाऊ साबीर, मग त्याची गँग आली. म्हणजे असं ना ते सगळं वाढत गेलं. मग साबीरच्या खुनानंतर दाऊदनी टेक ओव्हर केलं. त्यावेळेला दगडी चाळ, रमा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी हे त्याला कनेक्ट झाले. त्यामुळे ह्याची ताकद वाढली, दाऊदची ताकद वाढली. दुसरीकडे अमर नाईक, एक प्लाझा मार्केटमधल्या भाजी व्यापाराचा मुलगा, तो क्राईममध्ये गेला. मग म्हणजे असे अनेक वेगवेगळी ठिकाणी. त्या विरारला भाई ठाकूर होता. भाई ठाकूर दाऊदसाठी काम करत होता. नंतर एकीकडे हॉटेल लॉबी शेट्टी कंपनीची उभी होती, मग त्यासाठी साधू शेट्टी होता. नंतर म्हणजे असे बरेच होते. म्हणजे ज्यांनी प्रत्येकाने आपापलं एक काय म्हणतो ना आपण त्याला एक विश्व उभं करून ठेवलेलं होतं. गुन्हेगारी विश्व उभं करून ठेवलेलं. आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी त्यांच्या कामाला न्याय, गती, जे काय म्हणता येईल, स्वरूप, आकार ते सगळं दिलं. म्हणूनच तर तो प्रत्येकाचा कालखंड 3 वर्ष 4 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष असाच होता ना. हो, म्हणजे अगदी 40 वर्ष कोणी नाही. असं म्हणजे अगदी सुरू केलं आणि आता मरेपर्यंत राहिला असं काही नाही. पोलिसांचंही तसंच आहे ना, म्हणजे त्या काळामध्ये त्या कालखंडात होतं ना. म्हणजे आता तर मुळात कसं आहे की आता तसं क्राईमचा फॉर्मॅटच बदलल्यामुळे, जसं मी बोललो की व्हाईट कॉलर क्राईम, त्याच्यामुळे म्हणजे पोलिसांना पण आता त्याच्यात हात घालायची काहीच आवश्यकता नाही.
बरोबर. म्हणजे आवश्यकता नाही म्हणण्यापेक्षा ती वेळच येत नाही ना. तुमच्या अजून एक अभ्यासाचा विषय म्हणजे घोड्यांच्या शर्यती, रेस. ह्या विषयावर तुम्ही भरपूर लिखाण केलेलं आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे ते सगळं प्रकार. ते फक्त उच्चभ्रूंचं असं नाही, काही मध्यमवर्गीय त्याच्यामध्ये बरबाद झालेले आहेत. तर ते काय थोडक्यात सांगाल का? हे जग काय आहे हॉर्स कसं आहे ना, हा रेसचं? मुळात रेस हा घोड्यांची रेस हा खूप मोठा आणि म्हणजे खूपच त्याचा काय म्हणतो ना, कॅनव्हास खूप मोठा आहे. म्हणजे घोडा जन्माला येण्यापासून तो रेसला तयार करणं आणि रेसला तयार झाल्यानंतर त्याचं परिवर्तन जुगारात कसं होतं, इथपर्यंतचा तो प्रवास आहे. मग ही रेस आम्ही बघतो असं म्हणजे त्याच्यामध्ये 10 घोडे धावत आहेत. त्याच्या प्रत्येक घोड्यावर पैसा लावलाय आणि एक कुणीतरी जिंकणार. त्याच्यावर ज्याने पैसा लावलाय त्याला बेनिफिट मिळणार. पण यातही खूप लेव्हलला हो, हो, हो. मोठं मग तेच तर गॅमलिंग आहे ना त्याच्यामध्ये. तेच तर आहे ना. म्हणजे ते खूप त्याच्यामध्ये ना म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत. मग त्यांच्या भाषेमध्ये म्हणजे घोडा खाणे म्हणतात. अच्छा. घोडा खाणे म्हणजे त्या घोड्याला पुढे जाऊ द्यायचं नाही. म्हणजे कारण कसं होतं, जो जिंकलेला म्हणजे जो घोडा जिंकतो त्याच्यावरती कमी पैसे लावलेले असतात. हं. आणि जो घोडा हरतो, कारण तो नक्की विन होणार म्हणून लोकांनी पैसे लावलेले असतात. आणि तो हरल्यामुळे ते सगळे घोडे हरल्यामुळे ते सगळे पैसे त्या ज्याच्याकडे ते पैसे लावलेले असतात त्या बुकीला मिळतात. अच्छा. नाहीतर मग काय, तर तुम्ही लावलेल्या घोड्यावरती म्हणजे एक घोडा आहे त्याच्यावरती जर तुम्ही पैसे लावलेत हं. आणि असे 100 लोकांनी पैसे लावले असतील, तर तो बुकी तर रस्त्यावरच येईल ना. बरोबर. तर हा खूप वेगळा आणि मोठा विषय आहे. भारतात किंवा महाराष्ट्रात आणि त्यातही मुंबईत या मायानगरीमध्ये जुगाराचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याबद्दलही तुम्हाला माहीत असेल. छोट्यातल्या छोट्या माणसालाही खेळता येतो आणि खूप धनाढ्य माणसालाही खेळता येतो. तर ते काय रेंजमध्ये जुगार कुठले असतात? आता म्हणजे अगदी पूर्वीच्या ह्याच्यातनं बघायला गेले ना, तर चिमणी पोपट नावाचा जुगार होता. म्हणजे पुठ्ठ्यावरती असे बंद घडीचे चौकोन असायचे. तुम्ही ₹1 द्यायचा आणि एखादी चिठ्ठी उचलायची, म्हणजे ते चिटकवलेली चिठ्ठी, आणि ती उचलताना तुम्ही पहिलेच सांगायचं का पोपट आहे, चिमणी आहे, काय आहे? आणि ते उघडून तुम्हीच तुमच्या हाताने उघडून बघायची. जर समजा तुम्ही पोपट म्हणालात आणि पोपट आला, तर त्या रुपयावरती जे पैसे लागलेले असतील, हं. ₹5, ₹10, ते तुम्हाला मिळणार. बरं. हा एक वेगळा जुगार. एक गवताचा जुगार होता. अशी गवताची पेंडी ठेवली जायची. तुमच्याकडनं ₹1 फी चार्ज केली जायची. त्याची घडी केली जायची आणि तुमच्याकडनं तो पंटर घेणार आणि त्या पेंड्यात ती तो नोट. ₹1 हां. ठेवणार, लपवणार आणि तुम्हाला चान्स की तुम्ही ती शोधून दाखवा. आणि अच्छा. पेंड्यात तुम्हाला ती नोट सापडतच नाही. तुम्ही म्हणता की ती नोट ठेवलीच नाही तू. तोच हात घालतो आणि तुम्हाला तीच नोट काढून दाखवतो. गेले तुमचे पैसे. तर वादी जुगार होता. एक पेन्सिलीला आपली शिलाई मशीनची वादी, ती अशी चकलीसारखी गुंडाळायची. ती जर तुम्ही योग्य गुंडाळलीत, तर तुम्ही लावलेले पैसे डबल मिळणार. असे अनेक जुगार होते. अच्छा. हां, वादी, पताडा, नंतर दाना जुगार म्हणून होता, जो शकुनी मामाच्या फाशीसारखा खेळला जायचा. तो सगळ्यात म्हणजे क्षणात अमीर क्षणात फकीर असा बनवणारा जुगार आहे. म्हणजे हा खूप मोठा म्हणजे आणि मुळात मुंबईमध्ये महिलांचे क्लब, उच्चभ्रू महिलांचे क्लब, हं. म्हणजे आपण विचार पण नाही करू शकत. म्हणजे त्या महिला, त्यांना तासाभरात लाख, 5 लाख, 10 लाख खर्च झाले, हरलो, त्याचा काही गम नसतो. त्यांना काहीतरी टाईमपास हवा असतो. कारण नवरा कुठेतरी विदेशात म्हणजे किंवा बिझनेसमध्ये असतो, मुलं काहीतरी वेगळ्याच झोनमध्ये असतात. बायका टाईमपास करणार काय? घरात नोकरचाकर असतात. मग ह्यांचे क्लब असतात. मग या क्लबमध्ये या खेळायला येतात आणि ह्या येतात तेच म्हणजे आत्ता 500च्या नोटा आल्या, पण त्यावेळेला 100च्या नोटा होत्या. म्हणजे आजही आहेत. तर ते अशी सुतळीने बांधलेली 1-1, 2-2 लाखाची बंडलं, ती पण कोरी करकरीत सिरियलची
म्हणजे रिझर्व्ह बँकेनं सिरियलच्या नोटांची म्हणलं. आणि मग त्यांच्यात हे लागायचं का तू चांगल्या नोटा आणते का मी चांगल्या नोटा आणते, अच्छा. तू 50 का बंडल लेके आते की 100 का लेके आते. पण हे पत्ते. हां, पत्त्यांमध्ये. मग त्याच्यामध्ये 13 पानाची रमी, नंतर असे सगळे, मग त्याच्यात तलिया, जन्ना मन्ना, असे अनेक जुगार चालायचे. बापरे, म्हणजे हे वैविध्य शोधलं तर ते कशातही हां, म्हणजे ते खूप आहे त्याच्यात. येऊ शकतं. हो हो. म्हणजे साध्या जुगारात सुद्धा एवढा मटका हा एक परत वेगळा हां, भाग तो आहे तर त्यातला, फारच वेगळा फार आणखी. वेगळा भाग आहे. मी सांगतो ना, काही म्हणजे आपण म्हणजे गुन्हेगारी अंडरवर्ल्ड म्हणतो ना, हे सगळे म्हणजे ह्या गुन्हेगारी अंडरवर्ल्डला हे सगळे वेगवेगळे ना, काय म्हणतो, कनेक्ट आहेत. हम्म. जुगार हा एक वेगळा विषय आहे, तो अंडरवर्ल्डशी कनेक्ट आहे. वेश्या व्यवसाय आहे, वेश्या व्यवसाय आहे, म्हणजे असे सगळेच आहेत त्याच्यामध्ये. क्रिकेट आहे, बॉलिवूड आहे, हे सगळंच आहे, सगळ्यात सगळंच मध्ये आहे तो ना ते. क्राईम. म्हणून तर ते अंडरवर्ल्ड म्हटलं गेलं ना. बरोबर. नाही तर तुम्हाला अंडरवर्ल्ड ओव्हरवर्ल्ड असं काही नाही आहे. बरोबर. आणि हे आता जुगाराचं तुम्ही म्हणाल ते ट्रान्सफॉर्मेशन डिजिटली होऊन ते क्रिकेटमध्ये आले ना, तर ते ड्रीम 11 आणि हे काय आहे, आहे. ते तसंच त्या पद्धतीचा तो 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 जुगारच प्रकार आहे. आहे ना सगळा. आता लोक खेळतात, साधी सिंपल गोष्ट, लॉटरी असते, ती स्क्रॅच करायची लॉटरी असते. आता त्याच्यात तो नंबर, तो हा, ती झटपट लॉटरी. झटपट लॉटरी. आता ते जे ॲक्च्युअल जे काय हे असतं, म्हणजे काय म्हणतो आपण, ते 100 लॉटऱ्यांचं एक बंडल, त्याच्यात ते लोक विनिंग, त्यांच्या भाषेत विनिंग म्हणतात. winning. तर विनिंगच ठेवतात कमी. तर पहिले 4 खेचल्यानंतर ते 5वा कागद तुम्हाला लागतो, तुम्हाला वाटतं का आता पुढे जिंकत जाऊ, तुम्ही हारता, कारण त्याच्यात 2च विनिंग ठेवलेले असतात. तर अजय सर आपल्याशी गप्पा मारतायत मगापासून आणि गुन्हेगारी विश्वाची उकल त्यांनी केलेली आहे. आता मला विचारायचं सर, की जेव्हा मोठ्या पडद्यावर गुन्हेगारांचं हे जग येतं, त्याच्यामधून काही क्लासिक्स पण बनतात, म्हणजे अर्धसत्य असेल किंवा सत्य असेल. सर मला विचारायचं आहे की मोठ्या पडद्यावर म्हणजे सिनेमाच्या पडद्यावर जेव्हा गुन्हेगारांचं जग येतं तर त्यातून काही क्लासिक बनतात. त्याचं उदाहरण म्हणजे सत्या, राम गोपाल वर्मांची सत्या नावाची फिल्म. तर त्याच्यामधलं जे जग आहे ना ते अंडरवर्ल्डशी प्रचंड कनेक्टेड आणि अंडरवर्ल्ड असं रिअल लेवलला असं अंगावर आल्यासारखं त्यातनं आलं. तर तुम्ही एक क्राईम रिपोर्टर म्हणून, गुन्ह्यातला एक तज्ज्ञ जाणकार माणूस म्हणून कसं बघता त्या सिनेमाकडे, कारण तो कल्ट सिनेमा आहे. मुळात सत्या हा सुंदर फिल्म आहे, याच्याबद्दल चित्रपट आहे, याच्याबद्दल माझं दुमतच नाही आहे. ते वास्तववादी चित्रण आहे हे पण मी मान्य करतो. पण काय होतं माहिती आहे, तुम्हाला एक सांगतो. निर्माता म्हणा किंवा लेखक म्हणा किंवा कोणी या सिनेमाची कन्सर्न, ह्यांना ही माहिती बरेच वेळा क्रिमिनलकडनं पुरवली जाते. ओके. म्हणजे आता तुम्हाला एक सत्याचं उदाहरण सांगतो. त्याच्यामध्ये भिकू म्हात्रे आणि तो रेल्वे ब्रिजचा एक सीन आहे. हा, गुरु नारायणचा मर्डर होत होतो तिकडे. भिकू बरोबर. म्हात्रे भिकू आणि म्हात्रे सत्या हे दोघं मिळून करतात. करतात. तर ॲक्च्युअल तो खरा सीन जो आहे, म्हणजे बिहाइंड द सीन आपण त्याला म्हणू शकतो. हां. तर विक्रोळीचे कृष्णा पिल्ले म्हणून विक्रोळीचे डॉन म्हणून समजले जायचे, म्हणजे होतेच ते डॉन. एक वेगळंच विश्व होतं त्या माणसाचं. तर त्यांचा मर्डर करण्यात आला. तो मर्डर लालसिंग चव्हाण या माणसाने केला होता आणि मर्डर करून तो माणूस फरार झाला. आता हे जे कृष्णा पिल्ले होते, यांचा मुलगा कुमार पिल्ले, यांनी शपथ घेतली की जोपर्यंत माझ्या वडिलांच्या खुनाचा बदला घेणार नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही. आणि कुमार पिल्ले हा अमर नाईक गँगसाठी काम करायचा. अच्छा. आणि त्यांनी ती शपथ घेतल्यानंतर एक 4-5 वर्ष गेली, कुमार पिल्ले अनवाणीच फिरायचा. आणि अमर नाईक गँग त्या लालसिंग चव्हाणच्या मागावर होती. आज ना उद्या कुठे गेलाय, तर त्यांना एक खबर मिळाली का तो गुजरातला पळून गेलाय. आणि 4-5 वर्षांनी तो गुजरातवरनं आला, तर गुजरातच्या गाड्या सगळ्या येतात त्या बोरिवलीला थांबतात. तर ज्या दिवशी त्यांना कन्फर्म टिप होती त्या दिवशी त्यांनी रेल्वे स्टेशनचा, बोरिवलीचा बाहेरचा ब्रिज आहे, त्या ब्रिजवरती फिल्डिंग लावली. आणि जसा तो ट्रेनमधनं उतरला, बॅग घेऊन निघाला, जिना चढला आणि त्या ब्रिजवर आला, तसं ह्या लोकांनी त्याला फायर शॉट करून मारला.
हा सीन हा तसाच सीन आहे. सेम आहे. माझा मुद्दा हा आहे, म्हणजे रामगोपाल वर्मांना हा कोणीतरी सांगितला असेलही नसेलही. सर, तुमच्या शिरपेचातला एक मानाचा तुरा म्हणजे मराठी टेलिव्हिजनमध्ये जो एक वेगळा शो तुम्ही केला, क्राईम डायरी नावाचा, प्रचंड लोकप्रिय शो. आणि चर्चा झाली बेसिकली त्या शोची की हे क्राईम दाखवत आहेत, मग आमच्या मुलांना ते बघून काय असं सुचलं वगैरे. तर असं खरोखर झालंय का? तुम्हाला काही अनुभव आलाय की ते बघून कोणी काय असं इमिटेशन केलंय? नाही, एकतर ना एकतर ते पुण्यात पोलिसांच्या बाईट्सवरती, सत्य घटनांवरती तो कार्यक्रम आधारित होता. त्याच्यात आक्षेपार्ह भाग हा नसायचाच, कारण पोलिसांचा बाईट पोलीस स्वतःच देत असल्यामुळे त्याच्यात तसं काही नसायचं. आणि त्याचं आम्ही नाट्य रूपांतर करून काही प्रमाणात दाखवायचो. त्यामुळे त्याचा तो हार्डकोर क्राईम आम्ही कधीच दाखवला नाही. आणि त्याच्यामुळे तो शो बघून क्रिमिनल तयार झाला किंवा अशा पद्धतीचं कधीच झालं नाही. किंबहुना ते 2002 का 2003ला ती सिरियल सुरू झाली, ती 2010 का 11ला संपली. एवढ्या वर्षामध्ये ETV मराठीवरती एकही केस पडली नाही. म्हणजे इतकं ते परफेक्ट डिझाईन केलेलं असायचं. ओके. म्हणजे तसं होत नाही की त्याचा परिणाम होऊन लोक तसे नाही, वागायला. तसं उदाहरण मी आता त्या व्यक्तीचं नाव नाही घेता येणार, पण एका क्रिमिनलनी फॉरेनचे शो बघून एका व्यक्तीला आर्सेनिक देऊन मारलं होतं आणि ती व्यक्ती आजही जिवंत आहे. आणि त्याला ती आयडिया कुठून, जेव्हा त्याला अरेस्ट केली तेव्हा त्याला विचारलं की तुला हे आयडिया कुठून मिळाली, तर त्यांनी सांगितलं की हे जे इंग्लिश TV शोज आहेत त्याच्यातनं मला आयडिया आली आणि मग मी त्याप्रमाणे तसा क्राईम केला. म्हणजे तसं होऊ शकतं की हां, आता शेवटी कसं आहे की तुम्ही त्यातलं चांगलं काय घ्यायचं का वाईट काय घ्यायचं हे आपल्यावर आहे. आपल्यावर आहे. आणि मला सांगा सर, या सगळ्या प्रोसेसमध्ये किंवा तुम्ही आता जे करू शकलात या सगळ्याच्या मागे तुम्ही कोणाला तरी आदर्शस्थान किंवा गुरुस्थान असं मानता का की इथनं मला प्रेरणा मिळते, इथनं मी, म्हणजे कोणी लेखक असेल, तुमच्या आधीचा पत्रकार असेल तसं? पहिली गोष्ट म्हणजे आदर्श म्हणशील तर एक तर पंढरीनाथ सावंत, वसंत सोपारकर, परेश मोकाशींचे वडील श्याम मोकाशी जे आत्ता रिसेंटली गेले, आणि चौथं म्हणजे भाऊ तोरसेकर. या चौघांचा माझ्यावर प्रचंड पगडा आहे. कदाचित ते त्यांनी केलेले हे संस्कार आहेत की जे आहे ते सत्य आलं पाहिजे. म्हणजे अनेक वेळा भाऊंनी मला सांगितले की जेवढं खणशील तेवढं सापडेल तुला, फक्त शोधत जा. आणि मी ते शोधत गेलो आणि म्हणून मला काही गोष्टीची उकल करता आली. बरोबर. आणि हे तुमचं शोधत जाणं आहे ते असंच कायम राहो अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, कारण तुमच्या शोधत जाण्यामुळे अनेक रसिकांना, अनेक प्रेक्षकांना, अनेक वाचकांना नवीन नवीन गोष्टी शोधता येणार आहेत की बाबा हे काय असतं किंवा त्या पद्धतीच्या विश्वामध्ये काय काय घडामोडी घडतात, हे महत्त्वाचं आहे. आणि आज मित्रांनो, आपण अजय ताम्हाणे यांच्यासोबत गप्पांचा हा डाव रंगवला. मजा आली पाहिजे, मजा आली. आणि ते एक वाक्य शेवटी म्हणाले की त्यांच्या गुरूंकडनं किंवा त्यांच्या आदर्शस्थानांकडनं ते शिकले की सत्य बोलायला पाहिजे आणि सत्य हे नेहमी बोललं गेलं पाहिजे. सत्याचा आवाज हा जरी शांत असला तरी तो फार मोठा असतो, हे आपल्याला भगवान बुद्धांनीही सांगितलेलं आहे. त्यामुळे आपण आपल्या मनातला जो क्राईमचा भाग आहे तो थोडासा शांतपणे त्याचं विरेचन करून आपल्या मनातल्या क्रिएटिव्हिटीचा भाग जास्तीत जास्त लोकांसमोर प्रकाशमान करून आणूया, असंच आपण म्हणूया. आणि नवीन नवीन पुस्तकं सर तुमच्याकडनं येऊ देत. काही जे काही घडलं आहे, जे काही घडतं आहे त्याचा आढावा घेणारं ते आहे. तुम्ही आलात, तुमच्यासाठी तुम्ही काय लिहिलं, 7-8 वर्ष तुम्ही सलग लिहित होतात क्राईम डायरी. आमच्याकडे त्या क्राईमशी संबंधित काही नाही आहे, पत्रकारिताही नाही आहे किंवा प्रत्यक्ष क्राईमही नाही आहे, पण आमच्याकडे डायरी मात्र आहे.
क्या ते बात. आम्ही तुम्हाला गिफ्ट देणार क्या आहोत. बात. सो ही पहा, तुम्हीच ओपन करा आणि तुम्हाला कशी वाटते सांगा, कारण सुंदर. खूप खूप धन्यवाद, तुम्ही आलात आणि आमच्या प्रेक्षकांना वेगळ्या जगाची सफर घडवून आणलीत. आपण त्या जुगार आणि बाकीच्या ज्या अश्वशर्यतीच्या गोष्टी, जे खूप वेगळं अजून जग आहे, ते एक्सप्लोअर करायला पुन्हा भेटूच. मजा आली पाहिजे मध्ये. इथेच तुमची रजा घेतो. नमस्कार. थँक्यू अजय सर.